मला फक्त वजन कमी करायचं आहे म्हणून मी माझ्या खाण्याच्या गोष्टींकडे सगळं लक्ष देईन आणि मग माझं आरोग्य छान राहील, असं नाही होणार आहे. सगळं आरोग्य तुम्ही छान ठेवलं, तुमचं जर मेटाबॉलिझम बिघडलेलं आहे तर यू हॅव टू करेक्ट इट. व्याख्यात सांगताना आयुर्वेदानं आरोग्याची काय सांगितली? समदोष सम अग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वस्थमिती अभिधीयते. म्हणजे ते समदोष सम अग्नी म्हणजे काय? तुमची भूक चांगल्या स्थितीत असणं म्हणजे आरोग्य आहे. तुम्ही आयुर्वेदाच्या पद्धतीनं वजन कमी करत असताना तुमचं फॅटच लॉस होतो, मसल लॉस कोणत्याही स्वरूपाचा होत नाही. मेडिटेरियन फूड इज द बेस्ट डाएट. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आहे ना. आपण जे भारतीय आहार म्हणून जे घेतोय, पालेभाज्या, तुमच्या फळभाज्या, कडधान्य, हे सगळं कार्बोहायड्रेट असेल तर आपण डाळी पण खातोय, डाळींमधनं प्रोटीन जातंय ना. चिकन आणि मटनच कशाला खायला पाहिजे? आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की वजन वाढलंय, पण बऱ्याच आपण असं पण बघतो ना की वजन वाढलेले लोक असे हॉटेलमध्ये खाताना दिसतात किंवा पिझ्झा बर्गर्स अशा गोष्टी खाताना दिसतात. पण त्यांना असतं की यार खाऊन असा काही त्रास होत नाही, ठीक आहे आज नाही उद्या कमी होईल. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुणे जेव्हा माहिती सांगत नाहीत ती गोराबेल्स पॉडकास्टवर असे असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेल्स पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर मागच्या 1-2 पॉडकास्टमध्ये आपण वेट लॉस याविषयी चर्चा केलेलीच आहे, पण तरीही खूप लोकांचे वेगवेगळे प्रश्न होते आणि खूप कॉमन प्रश्न होते, मी असं म्हणाल की जे सर्रास सगळ्या लोकांना पडलेले असतात. तेच प्रश्न आज आपण पुन्हा एकदा आयुर्वेदाचार्य नीरज जाधव सरांसोबत डिस्कस करणार आहोत. नमस्कार डॉक्टर नीरज सर. नमस्कार सर. सर, जसं मी म्हटलं तसंच की आयुर्वेदाचार्य तुम्ही आहात आणि जवळपास गेली 15 वर्ष तुम्ही पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहात. तर आज आम्हाला तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी माहिती करून घ्यायच्यात आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं की वेट लॉस, ज्याच्यामध्ये तुम्ही आय गेस तज्ज्ञ आहात किंवा तुम्ही खूप वर्ष त्या गोष्टीवर काम करत आहात. तर सगळ्यात महत्त्वाचं किंवा सगळ्यात सुरुवातीलाच मला तुम्हाला असं विचारायला आवडेल गप्पा सुरू करण्याच्या आधी की आपलं वजन नेमकं कशामुळे वाढतं? कारण हा लोकांचा प्रश्न असतो की बऱ्याच लोकांना असं वाटतं अरे मी एवढंच खातो तरी माझं वजन वाढतंय, मी काहीच खात नाही तरी वजन वाढतंय, किंवा काहींचं असतं यार उपास केले तरी वजन वाढतंय, डाएट करतो तरी वजन वाढतंय. तर नेमकं वजन कशामुळे वाढतं? अगदी म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण वजन म्हणजे काय, कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा काय, ह्याच्यावर खूप लोक हे करत बसतात. पण वजन का वाढतं ह्याचा विचार पहिला होणं गरजेचं आहे. तर वजन तुमचं वाढतं म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम कुठेतरी डिस्टर्ब आहे. म्हणजे आपण ते लोकांचाच एक कॉमन प्रश्न काय असतो की दुसरी व्यक्ती खूप जास्त खाते आणि स्टील त्याचं वजन वाढत नाही, पण माझं वजन वाढतंय, तर त्याचं मेटाबॉलिझम चांगलं आहे. तो जो काय खातोय ते सगळं शरीर त्याचं पचवतंय छान चांगल्या पद्धतीनं आणि त्याच्यामुळे त्याचं वजन वाढत नाहीये. याच्या विरुद्ध तुम्ही जर बघितलं तर तुमचं मेटाबॉलिझम जर डिस्टर्ब आहे तर तुम्ही थोडं जरी खाल्लं तरी तुमचं वेट पुट ऑन होणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला जर मेटाबॉलिझम तुमचं छान ठेवलं तुम्ही, तर तुम्ही किती खाता याचा तुमच्या वजनाशी संबंध नाहीये. मी एरवी पेशंटशी बोलताना सुद्धा पेशंटला म्हणतो की तुम्ही म्हणजे मी तुमच्या दुप्पट आहार घेत असेल मग मी तुमच्या दुप्पट जाड पाहिजे होतो, असं होतं का? असं होत नाही. तर हा म्हणजे आयुर्वेदाने सुद्धा अग्नी हा विचार जो आहे ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा सांगितला आहे, म्हणजे तुमची पचनाची ताकद. तर असं आपण समजू, मी नेहमी उपचारामध्ये सुद्धा मी तेच सांगतो की तुम्ही किती खाताय ह्याचा विचार करणं महत्त्वाचं नाहीये, ते चांगल्या पद्धतीनं पचवलं जातंय की नाही हा भाग आहे. मग त्याच्यामध्ये कॅलरीचं कॅल्क्युलेशन मांडलं जावं हा तर भाग अजिबातच उपयोगाचा नाही. म्हणजे मला तर ते अजिबात उपयोगाचं वाटत नाही की आपण मोजून खावं सगळं की इतके ग्रॅम्स काही, त्याला काही लॉजिकच नाही आहे. तुमचं जॉय ऑफ इटिंग जो आहे तो तुमचा राहिलाच पाहिजे, कारण ते तृप्ती हा जी संकल्पना आहे अन्नातनं मिळणारी ती मिळायला नको का? तर त्यामुळं खाण्याचा म्हणजे क्वांटिटी ऑफ फूड आणि वजन वाढण्याचा संबंध लावणं प्रत्यक्षपणे इतकं योग्य नव्हे. आपण त्याचा मेटाबॉलिझमशी म्हणजे पुन्हा तुमच्या पचनशक्तीशीच आपण आपल्या वजन वाढण्याचा संबंध लावला पाहिजे. पहिला भाग आहे की ते तुमची म्हणजे मेटाबॉलिझम कुठेतरी डिस्टर्ब आहे आणि त्याच्यामुळे वजन वाढते. हे वजन वाढण्याचं पहिलं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मग बाकीच्या सगळ्याच गोष्टी वेस्ट आहेत असं नाही म्हणता येणार. ओव्हर इटिंग हा फॅक्टर आहेच ना, अति सर्वत्र वर्ज्य असं आयुर्वेदानं सांगितलं. म्हणजे दिवसभरात किती वेळा खावं, किती खावं याला काहीतरी मर्यादा आपण घालणं गरजेचंच आहे. तर थोडा हाही भाग आहे की काही लोकांना अलीकडं म्हणजे काय खाणं हे व्यसन होऊन गेलेलं आहे, तर ते सुद्धा टाळता आलं पाहिजे. म्हणजे खाण्यावर कुठंतरी नियंत्रण असलंच पाहिजे. साधारणतः 4 मील मोर दॅन सफिशियंट होतात. म्हणजे सकाळी तुमचं ब्रेकफास्ट होणार आहे, लंच होणार आहे, फार तर इव्हिनिंग स्नॅक्समध्ये फ्रुट्स काहीतरी तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं डिनर. ह्याच्या पलीकडचं खाणं जे आहे हे नक्कीच ओव्हर इटिंग आहे असं म्हटलं पाहिजे ना आपण. मल्टिपल मील हा जो प्रकार आहे हा याच्याने वजन वाढणारच आहे. आणखी एक भाग जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा जो अलीकडच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आहे तो म्हणजे जीवनशैली. आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव आहे. शेतात काम करणारा शेतकरी कधी जाड झालेलं बघितलंय का तुम्ही? हे एक्झॅक्ट म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव आहे. हा एक त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. आणि बाकीच्या अलाडी फॅक्टर्समध्ये आपण स्ट्रेस म्हणजे तुमचं जे काही मानसिक आरोग्य आहे, ताणतणाव आहे,
त्याच्यामुळं सुद्धा तुम्हाला वेट पुट ऑन होतंय, किंवा असं समजा की तुमच्या कामाचं सगळं शेड्यूल, झोप अपुरी असणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या वजन वाढीला कारणीभूत आहेत. आणि मला फक्त मी वजन कमी करण्याबद्दल आपण बोलतोय म्हणून असं नव्हे, तुम्ही आरोग्याचा विचार करताना संपूर्ण आरोग्याचा विचार करायला पाहिजे. मला फक्त वजन कमी करायचं आहे म्हणून मी माझ्या खाण्याच्या गोष्टींकडे सगळं लक्ष देईन आणि मग माझं आरोग्य छान राहील, असं नाही होणार आहे. सगळं आरोग्य तुम्ही छान ठेवलं तर तुमचं वजनही नियंत्रणात राहणार आहे. नक्कीच. आता मला हळूहळू त्याच्याकडेच यायचं आहे सर. पण सगळ्यात पहिली सुरुवात करताना अजून एक विचारायला आवडेल की बऱ्याच लोकांचा आत्ता ह्याच्यानंतर हे ऐकल्यानंतर असा पॉईंट येतो की अरे मी हे सगळंच करतोय तरी माझं वजन कमी होत नाही. हां, हिअर यू नीड अ ट्रीटमेंट. ओके. तुम्हाला मेटाबॉलिझम तुमचं जाग्यावरती येण्यासाठी तुमच्या यकृताचं काम सुधारलं पाहिजे. ठीक आहे, तुमच्या पचनाच्या ज्या काही तक्रारी आहेत अगदी साधी पोट साफ होण्यासारखीची गोष्ट आहे की मला पोट साफ होत नाही, तर ते फक्त काहीतरी गरम पाणी पिऊन किंवा काहीतरी करून असं होणार नाही. या केसमध्ये तुम्हाला उपचारांची आवश्यकता आहे. म्हणून मी बऱ्याच वेळा पेशंटला सांगतो की वेट लॉस म्हणजे लोक मला म्हणजे माझीच एक केस होती की जी जवळजवळ 3.5 किलोमीटर सायकलिंग करायची रेग्युलर, पण वेट लॉस होत नव्हता. म्हणजे एवढा हेवी व्यायाम करून सुद्धा ते वजन कमी होत नव्हतं. फक्त ट्रीटमेंटची जोड दिली, त्यांचं ते पचनाची ताकद इम्प्रूव्ह झाली की त्याच जो काही चालू होता त्या व्यायामामध्ये सुंदरच्या पद्धतीनं वजन कमी व्हायला सुरुवात झाली. तर हे सगळं करून वजन कमी होत नाही म्हणजे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की यू नीड अ ट्रीटमेंट. तुम्हाला काहीतरी त्याच्यासाठी उपचार करून घेणं, तुमची म्हणजे पचनशक्ती कुठं बिघडलेली आहे, यकृताचं काम चांगल्या पद्धतीने होतंय का नाही, पोट छान साफ होतंय का नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि मग तुमच्या त्या व्यायाम किंवा ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. मी नेहमी बघतो ना, जिममध्ये जाऊन राबवून घेतात लोकांना आणि ॲट द एंड ऑफ मंथ तुमचं वजन किती कमी झालं असतं तर 100 ग्रॅम. ह्याला काही अर्थ नाही. तर आम्ही व्यवस्थित जर माझ्या पेशंटने आम्हाला फॉलो केलं तर 2-2 किलोपर्यंत आठवड्याला वजन कमी होऊन जातं. इतकं सुंदर आहे ते. पण हे कधी आहे सर, ह्याला उपचारांची जोड देणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची आपण सुरुवातीला बोललो त्या पद्धतीनंच की तुमचं जर मेटाबॉलिझम बिघडलेलं आहे तर यू हॅव टू करेक्ट इट ना. करेक्ट. जसं मेटाबॉलिझममुळे विचारताय सर किंवा तुम्ही बोलताय की उपचारांची गरज आहे, तर मला एक जाणून घ्यायला आवडेल की उपचार म्हणजे आपण काय जोड देतो त्या गोष्टींना. कसं आहे, मी सुरुवातीला म्हणताना तो म्हणलं की आयुर्वेदामध्ये अग्नी हा विचार सांगितला, म्हणजे तुमची पचनाची ताकद. तर व्याख्यात सांगताना आयुर्वेदानं आरोग्याची काय सांगितली, समदोष सम अग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वस्थमिती अभिधीयते. म्हणजे ते समदोष सम अग्नी म्हणजे काय, तुमची भूक चांगल्या स्थितीत असणं म्हणजे आरोग्य. माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आलेले काही पेशंट मला म्हणतात की सर आम्हाला भूक कमी लागण्याचं काहीतरी उपाय सुचवा. अरे भूक कमी लागणं म्हणजे तुमचं आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे. तर तुमची भूक छान राहिली पाहिजे. तर तुम्ही म्हणाला की काय जोड देतो, तर ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. पहिली तर जी काय औषधं दिली जातात ती तुमच्या यकृताची कार्यक्षमता सुधारून घेतात. दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे रेचन औषधं वेगळी आणि अनुलोमन औषधं वेगळी. रेचन म्हणजे जुलाब होणारं औषध आहे, ते तुमची पचनाची प्रक्रिया बिघडवून पोट साफ करून घेतं. अनुलोमन औषधं म्हणजे कोणती औषधं, जी तुमचं पचन होऊन पोट साफ करून घेतात. तर अशा स्वरूपाची औषधं दिली जातात. याच्याने तुमचं ओव्हरऑल डायजेशन सुधारतं. आणि त्याच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेला आपण वेट लॉस करतोय त्यावेळेला मात्र मी थोडं खाण्यावरती थोड्या मर्यादा घालतो. म्हणजे असं समजा की तुम्ही 100% आहार घेताय तर मी ड्युरिंग ट्रीटमेंट 70% आहार देतो आणि ही औषधांची जोड आहे. मग एका बाजूने भूक सुधारलेली आहे, पण खाणं मात्र तितकंसं होत नाही. ही सरप्लस हंगर जनरेट होत असते. म्हणजे भूक शिल्लक राहते, जाणवतं पेशंटला की मला सडकून भूक लागते. आणि ही जी लागलेली एक्सेस भूक आहे किंवा सरप्लस राहिलेली जी भूक आहे, हेच तुमच्या शरीरात जे साठवून राहिलेलं फॅट आहे ते वापरून घेते. आणि हा जो होणारा वेट लॉस आहे हा संपूर्णतः फिजिओलॉजिकल, संपूर्णतः फिजिओलॉजिकल वेट लॉस आहे. याचा कसला कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. नक्कीच. इतकं सुंदर आहे. आता सर याच्यासोबत मला 2-3 गोष्टी पुन्हा विचारायच्यात की तुम्ही मगाशी बोलताना पण बोललात की 2 किलोपर्यंत वजन कमी होतं. तर आठवड्याला एखाद्या व्यक्तीला जर वजन कमी करायचं असेल तर मिनिमम किती तो असावा बँड. आता बरेच लोक सांगताना आपल्याला दिसत की आम्ही आठवड्याला 3-4 किलो कमी केलंय, महिन्याभरात आमचं 12 किलो कमी झालंय. काही लोक तर प्लस कॅटेगरीमध्ये सांगतात की आम्ही महिन्याला 15-16 किलो कमी केलंय. नाही, आता ह्याच्यातलं माझं असं म्हणजे अनालिसिस आहे की मी जरी तुम्हाला हे म्हणलं की हे 2 किलोपर्यंत वजन कमी होतं आठवड्याला साधारणतः, तर महिन्यामध्ये आपण म्हणलं तर ते हे 8 किलोपर्यंत जातं. नक्कीच. माझे अतिशय सिन्सिअर म्हणजे काही रुग्ण मला खरंच खूप सिन्सिअर भेटले की त्यांचं डिसिप्लिन खूपच चांगलं आहे. तर ह्या लोकांमध्ये महिन्याला 10 किलोपर्यंत वजन कमी झाले. आणि आकडा असा नाही, स्पेसिफिक आकडा ठरवून चूक होईल. त्याचं कारण कसं आहे समजून घ्या की पहिलंच मी तुम्हाला म्हणलं की हा जो वेट लॉस आहे आम्ही या पद्धतीने आयुर्वेदात करतो, हा फिजिओलॉजिकल वेट लॉस आहे. मग ज्याची त्याची शरीर प्रकृती वेगळी आहे, ज्याची त्याची काय म्हणू आपण औषधे ऍब्सॉर्ब करण्याची जी काही क्षमता आहे ती वेगळी आहे. तर त्याच्या अनुषंगाने वजन कमी होणार आहे. पण एक त्यातही बेसलाईन धरली तर साधारणतः अवरेज ते 2 किलोचं विकली आणि एक महिन्यात 8 किलोपर्यंत वजन कमी होण्याचं पडून जातं. पण मला असं वाटतं की वेट लॉसला तुम्ही टार्गेट नाहीत घालायला पाहिजे कशाचे, की आता तुम्ही म्हणाला तसं की हे
म्हणजे बऱ्याच लोकांचं मी आपल्याला ह्या चर्चेच्या अनुषंगानं म्हणजे लोकांना वाटतं की फार पटकन वजन कमी व्हायला पाहिजे. उलटे प्रश्न आहेत. म्हणजे हे 2 किलो आठवड्यात कमी होते ह्याच्याबद्दल सुद्धा उलटे प्रश्न येतात मला की सर हे 2 किलो म्हणजे खूप जास्त नाही का होत आठवड्यामध्ये, असाही प्रश्न आहे. तर हे समजून घ्या की मी पाहिलं की अबाव 100 ज्यांचं वेट आहे ह्या लोकांचं पहिल्या वीकमध्ये 3 किलोपर्यंत वजन कमी होतं. ओके सर इट डिपेंड्स ऑन काय म्हणू आपण त्याचं जे काही बॉडी हे आहे शरीराची जी काही एक ठेवण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की तुमचं वजन किती कमी होणार आहे. ठीक आहे. एक मात्र नक्की आहे म्हणजे आपण पुढे त्या चर्चेमध्ये येईलच की तुम्ही आयुर्वेदाच्या पद्धतीनं वजन कमी करत असताना तुमचं फॅटच लॉस होतो. मसल लॉस कोणत्याही स्वरूपाचा होत नाही. तुमचं जे काही वजन कमी होते त्याच्यामध्ये तो फॅट लॉस होतोय. आणि मग त्या केसमध्ये समजून घ्या तुमचं जसं तुमची ओबेसिटी आहे तशा स्वरूपातच ते वजन कमी होत जाणार आहे. आणि म्हणजे हे 2 किलो जास्त नाही आहे का ह्याचं उत्तर मी सांगितलं की हे 2 किलो नक्कीच जास्त नाही आहे कारण एकदा तुमची पचनाची ताकद सुधारली की खूप चांगल्या पद्धतीनं तुमचं वजन कमी होतं. तर हे इथंपर्यंत ठीक आहे. पण आता तुम्ही जे म्हणालात ना की आम्ही महिन्याला 15 किलो करतो किंवा काय, नक्की आपण त्यांची उपचार पद्धती तपासून पाहिली पाहिजे. म्हणजे मी मगाशी बोलतानाही तुम्हाला म्हटलं की आम्ही ज्या पद्धतीनं वेट लॉस करून घेतो ह्याच्यामध्ये म्हणजे कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. म्हणजे माझ्याकडं आता 8,500पेक्षा जास्त केसेस झाल्या. मला माझ्या कुठल्याही पेशंटला स्ट्रेच मार्क्स पडलेले आठवत नाहीये. हां म्हणजे अप टू 50 kgचा वेट लॉस झालेल्या पेशंटच्या अंगावरती सुद्धा त्वचा गळाली, स्ट्रेच मार्क्स आलेत, अशा पद्धतीचं कुठलीही गोष्ट झालेली नाही. कारण तो वेट लॉस असा काही सडन काहीतरी डाऊन झालंय आणि काहीतरी केलंय अशा पद्धतीचा तो वेट लॉस नाहीये. तो फिजिओलॉजिकल वेट लॉस आहे. आपण समजून घ्या की वजन कमी होताना हे 15 किलो 18 किलो महिन्यात केलं वगैरे म्हणणाऱ्यांनी तो विचार करावा. म्हणजे मी आवर्जून म्हणजे तुमच्याशी बोलायचं म्हणून एरवी बोलतो की किटो डाएट ही जी संकल्पना आहे, मला तेच विचारायचं किटो डाएट ही जी संकल्पना आहे तुम्ही फक्त इंटरनेटला वाचा फार डिटेलमध्ये जाण्यापेक्षा की ते काय बर्न करतंय. तर ते प्रोटीन आणि फॅट दोन्ही बर्न करतंय. करेक्ट. प्रोटीन बर्न होणार आहे म्हणजे तुमचं मसल लॉस होणार आहे. मसल लॉस झाला की तुमच्या शरीरावरती त्याचे दिसणारे इम्पॅक्ट हे म्हणजे सगळे खराब सगळे त्याचा तुम्हाला प्रभाव तुमच्या शरीरावर दिसणार आहे. मी असं म्हणेन सर की वजन जास्त का कमी याच्याबद्दलची चर्चा नको, वजन कशाचं आहे त्याच्यावर चर्चा पाहिजे. म्हणजे तर तुमची शरीर प्रकृती सिंहासारखी असेल, कंबर लहान आहे आणि शोल्डर्स तुमचे ब्रॉड आहेत आणि वजन तुमचं तुमच्या उंचीपेक्षा 20 किलोनं जास्त आहे, पण हे 20 किलो वजन हे जर तुमच्या चेस्टला असेल, शोल्डर्सला असेल तर ते मसल मास आहे ना सर. ते वेट लॉस करा असं मी म्हणणारच नाही रुग्णाला. तो हेल्दी आहे ना, तो आरोग्य ताकदवान माणूस आहे तो. त्याच्यामुळे समजून घ्या की वजन काय कमी करायचं तर ते फॅट हे बॉडीचं एनर्जी स्टोरेज मेकॅनिझम आहे सर. म्हणजे शरीर आज आपण उपवास धरला म्हणजे आज आपल्याला भूक लागत नाही असं होत नाही. शरीर तुमचं जे काही स्टोअर केलेलं फॅट आहे ते वापरून दिवसभरात ऊर्जा निर्माण करत असतं. आपला गोंधळ कुठे झालाय, आपण प्रॉपर्टी खूप जास्त साठवली, एक्सेस डिपॉझिशन झालं आणि ते वापरलंच जात नाही. म्हणजे आपण खर्चच करत नाही, इतके पैसे साठलेत की आपण ते आता खर्च करत नाहीये. ते साठलंय म्हटल्यानंतर इन्कम टॅक्सची धाड पडणार ना तुमच्यावर. तर ते समजून घ्या की म्हणजे एकदा तुमचं वजन वाढलं की जसं मी म्हणलं जसं पैसे वाढले की जसं ईडी CBI मागं लागेल काही, तसं तुमचं वजन वाढलं की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मागं लागणार आहेत. तुमचं कोलेस्ट्रॉल बिघडणार आहे, लिपिड प्रोफाईल डिस्टर्ब होणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला डायबिटीसच्या संभावना म्हणजे प्री डायबिटिक कंडिशनमध्ये तुम्ही जाता. त्याच्यानंतर महिला असतील तर त्यांच्यामध्ये PCOD आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, हिर्सुटिझमपर्यंत ते जाऊन थांबतं, पाळी बिघडते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि वजन वाढलं की तुमची एकूणच कार्यक्षमता जी आहे ती सगळी डिस्टर्ब होऊन जाते. आयुर्वेदानं अष्टोनिंदनीय म्हणजे निंदनीय जे काही व्यक्ती सांगितले त्याच्यामध्ये स्थूल व्यक्तीचं समावेश केलेला आहे. जो स्थूल आहे तर त्याचं शरीर प्रकृतीदृष्ट्या तो निंदनीय व्यक्ती आहे. ठीक आहे. आणि आपण सर्वांना माहिती आहे की वजन वाढल्यानंतर तुमची सगळ्याच प्रकारची कार्यक्षमता जी आहे ती कमी होऊन जाते. केवळ व्यक्तिमत्व म्हणून आपण त्याच्याकडे बघता कामाचं नाही, ओव्हरऑल शरीर फिजिओलॉजी आणि शरीर क्रिया म्हणून आपण त्याचा जर विचार केला तर हे स्थूलतेमुळं तुमचं काय म्हणू आपण सगळंच ते काय असं म्हणूया की सगळी क्रियाशीलता जी आहे ती सगळी तुमची मंदावते ना. तसं सगळ्या गोष्टींना ब्रेक देणारं काय असेल तर ती स्थूलता आहे. हां. आता सर याच्यासोबत ना तुम्ही बोलता बोलता 1-2 गोष्टी बोलत की किटो डाएट, पण किटो डाएट सोबतच एक गोष्ट इतकी थोडी फेमस व्हायला लागली ती इंटरमिजिएट फास्टिंग. 2 वेळाच खायचं किंवा मग त्या 2 खाण्यांमध्ये एवढंच अंतर पाहिजे आणि मग त्याच्यासाठी मी इतक्याच वेळा खातो, हे सगळं आता चालू आहे सध्या. तर मग खरंच इंटरमिजिएट फास्टिंगने सुद्धा वजन कमी होतं का, किंवा त्याचा ओव्हरऑल तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो? नाही बघा, आता हा भाग असा आहे की आपण म्हणजे किटो डाएटबद्दल तर मी ते तुम्हाला बोललो म्हणजे दोन्ही विषय मी इथं हाताळतो की एक भाग असा आहे की किटो डाएटमध्ये तर तुमचं कार्ब इंटेक जो आहे तो कमी केला जातो आणि तुम्हाला प्रोटीन इंटेक वाढवला जातो. पण होतं काय ह्याच्यामुळे ऍक्च्युअली तर तुमचं शरीर काय करत असतं, कार्बोहायड्रेट बर्नआउट करून ग्लुकोज ऍब्सॉर्ब करून तुमचं आपल्याला ऊर्जा मिळत असते. ही आपली नॉर्मल फिजिओलॉजी आहे.
आपण किटो डाएटमध्ये उलटं होतंय की तुमचं शरीर जे आहे ते किटोन्स ॲब्सॉर्ब करायला लागतंय. आणि किटोन ॲब्सॉर्ब करणं हे शरीर केव्हा करतं, तर शरीर जेव्हा स्वतःला सर्व्हायवल मोडमध्ये टाकतं त्यावेळेला किटोन्स ॲब्सॉर्ब केले जातात. त्यामुळे समजून घ्या की हे शरीराला सर्व्हायवल मोडवर टाकण्यासारखं आहे किटो डाएटमध्ये. साऊथचे एक ॲक्टर्स आहेत जे एक्सपायर झाले किटो डाएट करताना. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की ते किती घातक आहे. लोकांना सोपं काय वाटतं की चला चिकन मटन खाऊन प्रोटीन घेऊन वजन कमी करायचं म्हणून करूया, पण ते शरीराला घातक आहे याचा विचार केला पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही जो बोलला इंटरमिटंट फास्टिंगचा, तर मी म्हणत नाही, अमेरिकन जर्नल्समध्ये हे पब्लिश झालेलं की इंटरमिटंट फास्टिंगनी इफेक्टिव्ह वेट लॉस होत नाही. पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा जो आहे तो इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्या लोकांना गॉलस्टोन्स होतात. हा माझा अनुभव आहे. मी पेशंट एवढे पाहिलेत, मी बघितलंय इंटरमिटंट फास्टिंगच्या लोकांना गॉलस्टोन्स होतात. त्याचं कारण समजून घ्या सर. ऍसिड सिक्रेशन जे शरीरामध्ये होतंय ना त्याचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. कमीत कमी 3 मील आपले व्हायला पाहिजे, 3 वेळा खाणं व्हायला पाहिजे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे व्हायलाच पाहिजे. आता हे कसं समजून घेऊया आपण, तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही रात्री जेवण जे केले ते साधारणतः 8 वाजता जर केलं, उशिरा किंवा एक मीडियम एक अवरेज टाइम धरला तर तो 8 वाजताचा. हे इंटरमिटंट फास्टिंग करणारे लोक दुसऱ्या दिवशी खातात किती वाजता? 11 वाजता खाऊन येतात. 11:30 तर सकाळी रात्री 8 ते सकाळी 8 12 तास झाले सर. आणि 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 पुढे 3 तास, म्हणजे 15 तासानंतर तुम्ही खाताय. तर तुम्ही जर फूड ॲब्सॉर्प्शनचं साधारणतः हे पाहिलं तर तुमचा शाकाहारी आहार जर असेल तर तो साधारणतः 6 तासापर्यंत ब्रेकडाऊन होऊन जातो. नॉनव्हेज असेल खाल्लेलं तर ते 8 तासापर्यंत ब्रेकडाऊन होऊन जातो. तिथून पुढे काय आहे? तिथून पुढे हायपोग्लायसिमी आहे, शुगर लेवल डाऊन होणार आहे. आणि तुम्ही हे समजून घ्या की सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला छान पोट साफ झालं तर इंटेस्टाईन्स मोकळे झाल्यामुळं त्याचं जे काही पेरिस्टाल्सिसची मुवमेंट आहे त्याच्यामुळे ऍसिड सिक्रेशन सुरू झालेलं आहे ना. त्या ऍसिड सिक्रेशन जे सुरू झाले त्याला आहार मिळणं गरजेचं आहे ना. मग ब्रेकफास्ट करायला पाहिजे. आता पुन्हा तिथं एक महत्वाचा मुद्दा आहे की लोकांना वाटतं मी न्याहारी करू का ब्रेकफास्टच्या ऐवजी, मला दिवसभरात खाणं होणार नाही. मार्केटिंगचे लोक आहेत ते मला विचारतात की सर मग नाश्त्याच्या टायमिंगला मी जेवण केलं तर काय? तर आपण नाश्ता करून कुठे जातोय? आपण ऑफिसेसमध्ये जातोय, आपण कामाला ह्याच्यामध्ये जातोय, काय म्हणून आपण तुमच्या जॉबवरती जातून खुर्च्यांमध्ये बसतोय. न्याहारी करून जाणारी लोक पूर्वीची शेतावर जात होते आणि 12 वाजायच्या अगोदर त्यांनी शेतातलं 70% काम पूर्ण केलेलं असायचं आणि मग जेवण व्हायचं. ठीक आहे. आणि तिथून पुढे कसं तरी 30% ते काम करा, म्हणजे शारीरिक श्रम खूप मोठा होता. आणि त्यावेळेला ते नाश्त्याला न्याहारी म्हणजे खूप काय म्हणतात हेवी न्याहारी किंवा नाश्ता करत होते. आपण लोकांनी ते उडप्याची डिश असते तेवढाच नाश्ता केला पाहिजे. नाश्त्याबद्दल आपण आणखीन सविस्तर बोलू, पण मुद्दा तुम्ही समजून घ्या की इंटरमिटंट फास्टिंग हा भाग उपयोगाचा नाही. नाश्ता हा व्हायलाच पाहिजे आणि तो म्हणजे शक्य तितका चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे. कारण सकाळी तुम्ही एम्प्टी स्टमक आहात. आयुर्वेदानं ह्या काळाला रसायन काळ सांगितलंय. म्हणजे सकाळी रिकाम्या पोटीची वेळ जी आहे ही शरीराला बळ देणारं जर काही खायचं असेल तर ती सगळ्यात बेस्ट वेळ कोणती आहे तर ती सकाळची नाश्त्याची वेळ. त्यामुळे नाश्ता व्हायला पाहिजे. कारण थोडंसं ऍसिड सिक्रेशन सुरू झालेलं आहे. एम्प्टी तुमचे पोट सगळं स्वच्छ झाल्यामुळं, इंटेस्टाईन्स मोकळे झाल्यामुळे, पेरिस्टाल्सिसमुळे ऍसिड सिक्रेशन सुरू झालेले आहे. दुसरा भाग असा आहे की दुपारी 12ला सूर्य डोक्यावरती आला नसर की पोटाशी पित्तस्त्र होणं सुरू झालेलं आहे. त्यामुळे दुपारचं जेवण घेण्याची म्हणजे परफेक्ट वेळ कोणती आहे तर साधारणतः 12 जर तुम्हाला ऍसिड सिक्रेशन सुरू झाली आहेत तर 12 ते 1 ह्या वेळेमध्ये तुमचं जेवण व्हायला पाहिजे. मी इतक्या दिवस या क्षेत्रात काम करत असल्यामुळे इतकं बारकाईने मी ऑब्झर्व केलंय. जी लोक 12 ते 1 मध्ये जेवून घेतात ना सर त्यांना व्यवस्थित ते जेवण पचतं, कुठलाही ऍसिडिटी वगैरेचा त्रास होत नाही. आणि हे लोकांचा ओबेसिटीसाठी किंवा ट्रीटमेंट घेणाऱ्या लोकांचा एक सारखा प्रश्न असतो की आम्हाला मध्ये मध्ये क्रेव्हिंग्ज होतात. तर तुम्ही समजून घ्या सर की तुम्ही 12 वाजता जेवला तर जे ऍसिड सिक्रेशन झालेलं आहे ते खाल्लेल्या आहारामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होतं, फूड ब्रेकडाऊन चांगल्या पद्धतीने होतंय, अन्नपचन सुंदर होते आणि पुन्हा क्रेव्हिंग्ज होत नाहीत. याच्या उलट समजून घ्या की तुम्ही 1 नंतर जेवला, 1:30 वाजता वगैरे जेवला तर पहिला भाग असा आहे की ते ऍसिड तसंच पुढे इंटेस्टाईन्समध्ये निघून गेलेलं असतं. ठीक आहे. त्यामुळे अन्न पचवण्यासाठी किंवा फूड ब्रेकडाऊनसाठी जे ऍसिड हवं ते आता स्टमकमध्ये नाहीये. दुसरं ते जे ऍसिड आहे हे स्टमक म्युकोजालाच फ्रेंडली आहे. इसोफॅगसकडे आलं तर तिथल्या म्युकोजाला फ्रेंडली नाही, खाली इंटेस्टाईनच्या म्युकोजाला फ्रेंडली नाही. मग इरिटेशन सुरू होते. दिस इज नथिंग बट द ऍसिडिटी. समजून घ्या. आणि आता हे ऍसिड पुढे निघून गेले, मागून अन्न पाठवलंय, मग ते पचत नाही, पचायला जड होतं. अशा केसमध्ये लोकांना कई फायल्यासारखं होतं, जडपणा येतो. का तर फूड म्हणजे ब्रेकडाऊन होण्यासाठी ऍसिडचा इम्पॅक्टच तिथं राहिलेला नाहीये. तर ही बाब आहे. आणि आणखी पुढचा मुद्दा समजून घ्या, हे जे ऍसिड इंटेस्टाईन्समध्ये निघून गेलेलं आहे ना ते ऍसिड आपल्याला पुढची क्रेव्हिंग्ज निर्माण करतो. तर त्याच्यामुळे समजून घ्या की हे आपण जेवणाची वेळ, म्हणून मी नेहमी म्हणतो की काय खाता हे महत्वाचं नाही,
कोणत्या वेळेला खाता हे फार महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे समजून घ्या की हे दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण साधारणतः 7:30 किंवा 8ची वेळ जी आहे ही जेवणाची असली पाहिजे. आता ते काही समाजामध्ये खूप लवकर जेवतात, काही हरकत नाही, म्हणजे त्याला काही हे नाही, पण एक मिडल ॲव्हरेज म्हटलं तर 8-8:30चा जेवणाचा वेळ असली पाहिजे. तिथून खूप उशिरा जेवण होते असं वाटलं तर जेवणाचं प्रमाण आपण कमी करावं, पण 3 वेळेला खाणं हे व्हायला पाहिजे. रात्रीचा आहार क्वांटिटेटिव्हली खूप जास्त नसावाच, कारण त्यानंतर आपलं फारसं काही काम होत नसतं किंवा फार बॉडी ऍक्टिव्हिटी नसते. पण माझं पुन्हा सांगणं की आता आपण लोक दुपारचं जेवण असंही टिफिनला नेतो, त्यामुळे 2 पोळी भाजीच्या वर आपण वेगळं काही जेवण घेऊन जात नाही. तर रात्रीचं जेवण जे आहे ते क्वांटिटी वाईज कमी असावं, पण क्वालिटेटिव्ह असलं पाहिजे, म्हणजे तुमचं ताट बघून तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे. नित्य सर्व रसाभ्यास हा असं आयुर्वेदानं सांगितलंय ना, म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे षड्रस जे आहेत ते तुमच्या जेवणात असले पाहिजे. मग तुम्ही एक चपाती घ्या, भाजी घ्या, थोडी कोशिंबीर घ्या, एखादी चटणी घ्या, थोडंसं माइल्ड स्वीट काहीतरी घेऊया आपण, असं सर्व गोष्टींनी युक्त आहार जो आहे तो तुमचा रात्रीचा असला पाहिजे. हा ठीक आहे, म्हणजे अर्थात वेट लॉसची ट्रीटमेंट चालू असेल तर ह्याला कट बसणार आहेत हे नक्की. ते म्हणजे हे असं सगळं आहाराचं गणित आहे. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग किंवा किटो डाएट म्हणजे समजून घ्या, मला स्पष्टच सांगायचं आहे की तुमच्या शरीराचं एक बेसिक न्यूट्रिशन जे आहे, एक आहार पोषण नावाची जी संकल्पना आहे ती डिस्टर्ब करून तुम्ही जे वजन कमी करताय ना त्याच्यामध्ये काही मजा नाही. त्याचा संतुलन सांभाळूनच आपल्याला वजन कमी करता आलं. नक्कीच सर, हे आहे. पण आता याचा सोबतच ज्यावेळेस तुम्ही ताट एक्सप्लेन केलं त्याच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी येतात, ते म्हणजे भात खाल्ल्याने वजन वाढतं का? तर काय नाही, म्हणजे तुम्ही म्हणला ते आहे, बऱ्याच लोकांचे असे ते प्रश्न असतात की भात खाल्ल्यानं वजन वाढतं का किंवा चपाती खाल्ल्याने वजन वाढतं का, मग हे भाकरीमध्ये कार्बोहायड्रेट एवढं. मी नेहमी पेशंटला सांगतो तेच मी तुम्हाला सांगेन की कॅलरीचा हिशोब मांडला नाही पाहिजे. ठीक आहे. दुसरा भाग कसा आहे समजून घ्या की बेस्ट डाएट कोणता. म्हणजे आता आपण मेडिटेरियनला आपण किटो डाएटचं दुष्परिणाम काय आहे ते सांगितलं, आपण इंटरमिटंट फास्टिंगचं दुष्परिणाम काय आहे ते, सगळ्यात बेस्ट डाएट कोणता हे सांगायला पाहिजे ना लोकांना. तर सगळ्यात बेस्ट डाएट कोणता आहे तर मेडिटेरियन फूड इज द बेस्ट डाएट. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आहे ना, आपण जे भारतीय आहार म्हणून जे घेतोय, पालेभाज्या, तुमच्या फळभाज्या, कडधान्य, हे सगळं कार्बोहायड्रेट असेल तर आपण डाळी पण खातोय. नक्कीच डाळींमधनं प्रोटीन जातंय ना. चिकन आणि मटनच कशाला खायला पाहिजे. एक वाटी वरणातनं सुद्धा तुम्हाला 12-15 ग्रॅम प्रोटीन रोज मिळणार आहे, त्याच्याने तुमचं प्रोटीन इंटेक बॅलन्स होतोच ना. तर त्याच्यामुळे समजून घ्या की हे काय म्हणू आपण बेस्ट डाएट हा आपला भारतीय आहार जी मी आता जे ताट सांगितलं हे सगळ्यात सुंदर आहार आहे. त्याच्यामध्ये सगळ्याचं संतुलन आहे, त्याच्यामध्ये फायबर आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, अगदी मायक्रोन्यूट्रिएंट लागणारे सुद्धा आपल्या मसाल्यांच्या पदार्थांमधून जातात. आयुर्वेदाच्या उपचारामध्ये बऱ्यापैकी आपले जे काही आजीबाईचे बटवा म्हणून आपण जे म्हणतो ते म्हणजे सगळं आपला मसाल्याचा डबा आहे. नक्कीच संपलं. तर ते सगळं योग्य प्रमाणात जर आपण ग्रहण करत असू, जिऱ्यासारखी गोष्ट पचनशक्ती सुधारायची म्हणून तुम्ही जे म्हणला, अर्थात कोणत्या एका गोष्टीनं होतं असं मी अजिबात ते म्हणणार नाही, पण जिरं दीपन पाचन आहे, भाजीला जिरं रोज पडतंय आपल्या. ठीक आहे. तर त्यामुळे हा आपला आहार हा सगळ्यात बेस्ट आहार आहे. तर त्याच्यामुळं ती तुम्ही म्हटलं जसं म्हणून सांगितलं की तिची सर्वांग सुंदर दिसणारी जी थाळी आहे ना तोच सगळ्यात बेस्ट डाएट आहे. ठीक आहे. तो योग्य वेळी योग्य प्रमाणात खाणं हेच आपल्या शरीरासाठी गरजेचं आणि आरोग्यदायी आहे. तरी पण सर प्रश्न राहतो ना की भात खाल्ल्याने काय होतं किंवा चपाती खाल्ल्याने काय होतं, आणि त्याच्यामुळे लोकांचे जे मिसकन्सेप्ट आहे आता हे आहे की म्हणजे समजून घ्या पुन्हा मग तो कॅलरी कडे जाणारा विषय आहे की मग आपल्याला भातातनं काय स्टार्च आहे, ह्याच्यातनं कार्बोहायड्रेट आहे, हे आहे ते. भाताचा भाग मला एक विचारलं तर मी दुपारी पेशंटला भात खाऊ नका म्हणतो ह्या केसमध्ये. तर त्याचं कारण काय आहे तर भात खाल्ला की तुम्हाला ते आपण एरवी पण म्हणतो ना की असं जेवण झालं तर फील येत नाही, तर ते आहे समजा. पण भात खाल्ल्यानंतर तुम्हाला जडपणा पण येतो. म्हणजे दुपारी भात खाल्ला तर पेशंट बऱ्याच वेळा स्वतःच सांगतात की आम्हाला दुपारी पेपिंग आल्यासारखं होतं सर. तर त्यामुळे ठीक आहे, भात जेवणाला पूर्णत्व द्यायला म्हणून घ्यायला ठीक आहे, पुन्हा प्रमाण आहे ना, म्हणजे किती भात खाता. मग आणखी इथंपर्यंत मला प्रश्न विचारतात लोक, म्हणजे मग तुम्ही आता हा प्रश्न विचारला की जर भात खाण्यानंच वजन वाढतं तर साऊथला तर सगळे लोक फक्त भात आणि फिशच खातात, पण साऊथचे लोक सगळे तब्येतीने बारीक आहेत. पुन्हा ह्याच्यामध्ये जिओग्राफिकल आस्पेक्ट आहे ना सर. तुम्ही नॉर्थ साईडला जावा, तिकडे वातावरण थंड आहे. ठीक आहे. ह्या केसमध्ये ते लोक पितायत काय, लस्सी ताक पितायत, प्रोबायोटिक्स घेतायत, त्याच्यामुळे धिप्पाड शरीरयष्टी आहे ना त्यांची. ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये या, आपण उष्णकटिबंधीय प्रदेशात मोडतो, आपल्याकडची मध्यम प्रकृतीचे लोक आहेत, आणि मग तुम्ही साऊथला गेलात की ते लोकांच्या प्रकृती बारीक आहे. तर ह्याला जिओग्राफिकल सिग्निफिकन्स पण आहे. तर त्याच्यामुळे हा सर्वंकष विचार आपण त्याच्यामध्ये करायला पाहिजे. आणि मला तेच वाटतं की एखादी गोष्ट खाण्यातनं टाळणं किंवा हे काहीतरी केल्यानंतरच वजन नियंत्रणात येईल असं काही वाटणं, ह्याला काही लॉजिक नाही. आपण तो काय म्हणू आपण सर्वांगीण पोषणाचा जो विचार आहे तो करत करत वजन कमी करायचा असाच विचार करायला पाहिजे. त्यामुळे समजून घ्या, भात खराब असता तर आतापर्यंत आपल्या पूर्वजांना काहीतरी भातानं ओबेसिटी खूप जास्त. मला सांगा ना, भात आपण आधीपासून खातोय ना. आधी होतं का डायबिटीज, बीपी, हायपरटेन्शन, ओबेसिटी हे होतं का आधी? एवढं आता काय झालंय,
म्हणजे आणखी त्याच्या पुढच्या मुद्द्यावर कदाचित मी म्हणजे काय म्हणू आपण हे स्वीट बद्दलचं लोकांचा ग्रह आहे की गोड एक्झॅक्टली म्हणजे काय तुम्ही ते काय लोक म्हणतात व्हाईट पॉइझन ना काय व्हाईट पॉइझन. तर हे असं काही नाहीये ना. ज्ञानेश्वरांनी मधुर रसा सात्विक सांगितला ना. म्हणजे गोडानं सगळंच वाईट होत असतं तर माऊलींनी त्याच्यासाठी ओवी खर्ची घातली नसती. समजून घ्या. म्हणजे अति सर्वत्र वर्ज्य आहेत. तर गोड खायचं म्हणजे काय खायला पाहिजे तर ते माइल्ड स्वीट असले पाहिजेत ना. शेवयाची खीर, रव्याची खीर, तांदळाची खीर हे खाण्यामध्ये असलं गुड. तुम्ही आठवा ना आपल्या जुन्या काळामध्ये आपल्याकडे घरात गोड किती व्हायचं. तर पाहुणे आले म्हणलं की आपण गोड जेवणात करायचो. सणवार आहे म्हणलं की आपण गोड करायचो. आता आपल्याकडे गल्लोगल्ली स्वीट मार्ट झाली आणि आठवड्याला प्रत्येक आठवड्याला घरात आपण काहीतरी स्वीट आणून ठेवतोय आणि ती हेवी स्वीट आहे सगळं. तर हे कुठेतरी प्रोसेस ह्याच्या आणि प्रोसेस्ड आहे ते तर आणखी त्याचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. पण हे गोड खाण्याचं प्रमाण खूप जास्त होतंय. तर अति सर्वत्र वर्ज्य. समजून घ्या. ऍसिडिटी होणाऱ्यांना आपण मगाशी जो विचार केला की एखाद्याला जास्त खाल्लून सुद्धा वजन वाढत नाही. पित्त प्रकृती, कफ प्रकृती, वात प्रकृती हा प्रकार आयुर्वेदानं सांगितला नाही. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काही दोषांचा डॉमिनन्स आहे. तर जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत यांच्या खाण्यामध्ये गोड आलं पाहिजे. ह्या लोकांना गोड आवडत नसतं. ह्यांना मिसळ, गरम, चमचमीत असं सगळं तिखट, झणझणीत, ठेचा बिचा खायला आवडत असतं. ह्याच्यानीच ऍसिडिटी वाढत असते. तर त्या लोकांच्या खाण्यामध्ये गोड आलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचे ऍसिडिटीचं प्रमाण कमी होणार आहे. पण गोड काय तर ते मी म्हणलं असं माइल्ड स्वीट, शेवयाची खीर, रव्याची खीर, तांदळाची खीर अशा पद्धतीचं गोड जे आहे ते त्यांच्या खाण्यामध्ये आलं पाहिजे. हेवी स्वीट्सनी तुमची ऍसिडिटी कमी होत नाही. हे तुम्ही सगळं सांगितलं भाताचं आणि चपातीचं. पण त्याच्यासोबत अजून एक येत आहे ते म्हणजे ऑइल खायचं नाही किंवा फ्राईड गोष्टी खूप प्रमाणात अवॉइड केल्या जातात किंवा आजकाल शालो फ्राय म्हणून किंवा एक जस्ट नुसतं टोस्ट केलं जातं थोड्याशा थेंबभर तेलात म्हणेल किंवा चमचाभर तेलात म्हणेल. तर तेलामुळे पण वजन वाढतंय का किंवा तो कसा तुमच्या जनरली आपण आता कोणत्याही ह्याच्यानी विचार करायचा झाला तर हेल्दी फॅट नावाचा प्रकार पण आपण ऐकतोयच ना अलीकडे. ओके ठीक आहे. तर तेल खाऊच नाही किंवा तेल बंद करावं वगैरे अशा पद्धतीचा विचार करणं उपयोगाचं नाही. कारण एक नॉर्मल फॅट बॉडीमध्ये राहणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं कारण आपण मगाशीच बोललो की बॉडी फॅट जे आहे ते तुमचं एनर्जी स्टोरेज मेकॅनिझम आहे. तुमच्या शरीराला लुब्रिकेट करण्याचं काम जे होतं ते त्याच्यानी बऱ्यापैकी होत असं. किंवा असं समजा की त्वचेला जे काही मार्दवता येते त्याच्यामध्ये फॅटचा कुठेतरी रोल आहेच ना. नक्कीच. त्याच्यामुळं कसं आहे की तेल खाऊ नये किंवा फ्राईड खाऊ नये हे अति सर्वत्र वर्ज्य हा जी एक बेसलाईन आहे ही आपण डोक्यात ठेवली पाहिजे की तेलकट खाल्लं पाहिजे पण किती. तर म्हणजे आपल्याला असं काय होतं की समजा आपण म्हणतो की हॉटेलिंग अवॉइड करा. तर ह्याचं कुणाला तर समजा तुम्ही आठवड्यातनं एकदा हॉटेलिंग करत असाल तर त्याच्याने खरंच शरीरावर तेवढा विपरीत परिणाम होतो का तर ते होत नाही तितकासा. तेवढं शरीर मॅनेज करून घेतं. पण माझ्या पाहण्यात पेशंट आलेत सर जर आठवड्याचे आपले म्हणजे 2 वेळची जेवणं धरले आपण 14 मील धरले तर ह्यातले 4 मील कसे घरी होतात नाही तर मग बाकीचे सगळे हॉटेलिंगचं फूड आहे. मग त्याच्यामध्ये जाणारं तेल आणि तेलाचा विषय कोणता आहे तर म्हणजे दोन्ही गोष्टी आपण बोलूया. पहिलं तर तूप वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या हेल्दी फॅटमध्ये मोडतात ज्याच्याने खरंच काही कोलेस्ट्रॉल वाढत नाही किंवा शरीरावरती तुमच्या काही खराब परिणाम होत नाही. मग तूप खाण्यामध्ये असलं पाहिजे. तेलाचं प्रमाणही जर प्रमाणात तुम्ही तेल घेताय तर त्याच्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. तुम्ही हा विषय काढला म्हणून माझ्या एका रुग्णाचा किस्सा मी सांगू इच्छितो तुम्हाला की म्हणजे नवरा बायको दोघं एकाच घरात राहत आहेत. ठीक आहे. या दोघांचंही आम्ही लिपिड प्रोफाईल केलं एक साधारणतः मागच्या 3 महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे. तर मिसेसचं लिपिड प्रोफाईल एकदम हेल्दी छान काहीही नाही आणि मिस्टरांच्या लिपिड प्रोफाईलमध्ये मात्र सगळं वर खाली झालंय सगळं बिघडलंय. ठीक आहे. आता हे का झालं तर मिसेस फक्त घरातलं फूड जेवण घेत होत्या. नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण घरात होतं. मिस्टरांचं तसं नाही. दुपारचं जेवण त्यांचं कंपनी कॅन्टीनला होत होतं. आणि समजून हा विचार फार महत्त्वाचा आहे. हे बल्क क्वांटिटीमध्ये जिथं अन्न शिजवलं जातं त्याच्यामध्ये 30 तेलं पुन्हा रिपीटली वापरली जातात. म्हणजे करपलेलं तेल असतं सर ते. आणि जर न्यूट्रिशन वाईज आपण बघितलं तर हे करपलेलं तेल हा ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा रेप्लिका आहे. आणि मग ते तसं आलं म्हणून शरीर ते ॲब्सॉर्ब करून घेतं आणि त्याचा दुष्परिणाम शरीरावर होत असतो. तर त्यामुळे समजून घ्या की घरात महिला मंडळी जे प्रेमानं स्वयंपाक बनवतात ना तिथं तेल टाकताना चमच्यानी 2 चमचे तेल टाकलं जातं. जिथं क्वांटिटी फूड बनवलं जाते तिथं तेल ओतलं जातंय. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. तर प्रमाणात जर तेल खाण्यामध्ये असेल तर तेलाने शरीराला फार अपाय होतोय वगैरे असा काही भाग नाहीये. दुसरा भाग असा आहे की एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये तेच पाणी भरपूर काळ साठून राहिलं तर ते शेवळ लागतं ना. तसाच भाग आहे की तेच तेल तुम्ही सातत्यानं खात राहिला तर कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या शक्यता बळावतात. अशा केसमध्ये आपण बदलून तेल वापरलं पाहिजे. म्हणजे एकदा सोयाबीन घेतलं तर एकदा सूर्यफूल घेतलं पाहिजे तुमचं एकदा शेंगतेल घेतलं पाहिजे असं बदलून ती तेल नाव घेतली. तर त्याच्यावरून एक पुन्हा एक येतं की आजकाल सगळ्या फॅन्सी डाएट्समध्ये ऑलिव्ह ऑइल सांगतात. मग खरंच ऑलिव्ह ऑइल वर्सेस ही तेलं
काय आहेत? बघा कसं आहे समजून घ्या, आपण मार्केट स्ट्रॅटेजी समजून घेतली पाहिजे. ओके. सगळं ऑलिव्ह ऑइल जे आपल्याकडे बाहेरून येतंय आणि त्यामुळं खूप प्रोपोगंडा आहे. ऑलिव्ह ऑइल हे बेसिकली टॉपिंगसाठी वापरलं जातं, त्यामुळे त्याचा म्हणजे काय आपल्या तेलांपेक्षा ती तेलं भारी असं अजिबात होऊ शकत नाही. इव्हन लहान मुलांना मसाज करायचं म्हणलं की ते ऑलिव्ह ऑइल लावा म्हणतात. तर तिळाचं तेल हा सगळ्यात श्रेष्ठ स्नेह आहे. समजून घ्या, स्नेह कोणता, ज्यांनी मार्दवपणा यायला पाहिजे, त्वचेला तुकतुकीतपणा यायला पाहिजे आणि वाताचं शमन व्हायला पाहिजे, ह्या पातळीवर जर तुम्ही विचार केला तर ऑलिव्ह ऑइल कुठंच कामी येत नाही. ते तिळाचं तेलच करू शकतं. बळकटी देण्याचं काम करणारे तेही तिळाचं तेलच करणार आहे. त्यामुळे समजून घ्या की ऑलिव्ह ऑइल बेस्ट आणि आपली तेलं खराब असं अजिबात नाहीये. ही तेलं सुद्धा तितकीच चांगली आहेत गुणात्मक दृष्ट्या. फक्त आपण म्हटलो होतो की तेच तेल वारंवार खाणं हा प्रकार थोडा टाळला पाहिजे. बदलून तेल वापरलं पाहिजे, हा एक भाग. दुसरा मुद्दा, तुमचं तेलाचं प्रमाण जे आहे कमी असलं पाहिजे. तेल खायचं आहे म्हणजे किती, तेल भाजी आपल्याला पाण्यात शिजवायची, बरीच लोक तेलात सुद्धा शिजवतात. ओके. हा, तर ते व्हायला नको. तर तेलाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. आणि बाकी आपण हे जे म्हणतो बटर आहे, तूप आहे, हे जे काही हेल्दी फॅट आहे ते आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. तेल खाऊच नाही किंवा तळलेले पदार्थ बंदच करावेत असं अजिबात नाही. फक्त यांचं प्रमाण काय आहे आणि तुम्ही ते कशा स्वरूपात घेताय. घरात बनवताना समजून घ्या, एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल महिला पुढच्या 2 दिवसात भाजीला कुठेतरी वापरून ते संपवून टाकतात. याच्या विरुद्ध तुम्ही गाड्यावर किंवा बाहेर जे अन्न खाता तेच तेल वारंवार करपलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं. हे तेल शरीराला 100% हानिकारक आहे. याचे परिणाम फार पटकन शरीरावरती होतात आणि त्याच्यानं तुमचं कोलेस्ट्रॉल बिघडलेलं तुम्हाला दिसतं. याच्यासोबत जर अजून एक गोष्ट येते, वेट लॉस म्हटलं की आजकाल लोकांकडे ना एक फॅन्सी अशी मोठी टम्बलेल सारखी बॉटल असते पाण्याची. येस सर. किंवा एक आपण त्याला आपण म्हणतो ना, जुन्या काळात कॅन असायचं तसं, त्याला कॅनचं वेगळं स्वरूप दिलं. त्याला हँडल मस्त असतं, वरून स्ट्रॉ असते, मुलींचं असतं. बरोबर आहे ना. लहान मुलांनी पाणी प्यावं म्हणून जशी वॉटर बॉटल आपण आकर्षक घेतो तसं लोकांनी पाणी प्यावं म्हणून आता ते तसं झालं. वेट लॉस मध्ये पाण्याचा रोल काय आहे? 100% रोल आहे पाण्याचा. म्हणजे पाणी, बॉडी हायड्रेट करत राहणं हा भाग फार महत्वाचा आहे. पण पाणी कसं प्यायचं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या रुग्णाला सुद्धा मी छापील देतो की पाणी तुम्ही कसं पिलं पाहिजे. तर एक भाग आहे की आता ते तुम्ही म्हणाला तसं ते कॅनच बरोबर ठेवतायत, तर ते कितपत हेल्दी ह्याच्यावर पहिलं बोलूया. वॉटर इनटेक हा तुमचा दिवसभरात तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे, पण ते पाणी थोडं थोडं वारंवार पिलं गेलं पाहिजे. एका वेळेला 1 ग्लासपेक्षा जास्त पाणी पिता कामाचं नाहीये. खूप एक्सेस पाणी ज्यावेळेला तुम्ही पिता त्याचं तुमच्या ऑप्टिक नर्ववरती प्रेशर येतं आणि ऑप्टिक नर्व डॅमेज होऊन उतार वयात तुम्हाला ग्लॉकोमा डेव्हलप होऊ शकतो, एकदम जास्त पाणी पिण्याची सवय असली. लोक म्हणजे काय अभिमानानं सांगत असतात मी सकाळी उठल्यानंतर तांब्या भरून पाणी पितो. चूक आहे हे. ठीक आहे, त्याचं कारण असं आहे की इतकं पाणी एकदम पिल्यानंतर मी म्हटलं तसं ऑप्टिक नर्ववरचं प्रेशर वाढायला लागतं आणि त्यांनी ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू होण्याच्या शक्यता बाळगायला लागतात. त्यामुळे पाणी एका वेळेला इतकं जास्त पिणं उपयोगाचं नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की जाठोरो अग्नी म्हणतोय ना आपण, अग्नी आहे तो, तर तुम्ही बसबस तांब्या पाणी काय होता, तर पाणी प्रमाणातच पिलं गेलं पाहिजे. आपल्याला आपला अग्नी जो आहे तो चांगल्या स्थितीमध्ये प्रज्वलित ठेवायचा. पण पाण्याचं महत्त्व नाकारता येणार नाही, ते समजून घ्या. मॅक्स महाराष्ट्रामध्ये एक रिसर्च पब्लिश झाला होता, त्याच्यामध्ये सांगितलं की फॅट जे बॉडीतून एक्सक्रीट होतंय ते तुमच्या श्वासातले जे काही दवबिंदू आहेत आणि युरिनमधनं तुमच्या फॅट एक्सक्रीट होतंय. तर तुम्ही पाणीच चांगल्या पद्धतीनं नाही पिला तर शरीरातनं फॅट बाहेर जायला जे माध्यम मिळायला पाहिजे तेच मिळत नाही. त्यामुळे वेट लॉसमध्ये पाणी पिण्याचा संबंध नक्की आहे. पण मग ते आता कॅन जे तुम्ही म्हणला म्हणून मी सांगतो की मी जनरली सांगतो पेशंटला की प्रॉपर वर्कआउट म्हणजे वॉक करताना तुम्ही जे पाणी पिताय व्यायाम करताना ते सोडून साधारणतः दिवसभरात 3.5 ते 4 लिटरपर्यंत पाणी व्हायला पाहिजे. हे मोर दॅन सफिशियंट आहे. मग हे दिवसभरात 3 ते 3.5 किंवा 3.5 ते 4 लिटरपर्यंत पाणी गेलं पाहिजे. थोडं पाणी वारंवार पिलं पाहिजे. एका वेळेला 1 ग्लासपेक्षा जास्त पाणी पिता कामाचं नाही. पाणी पिताना ग्लास बॉटलला तोंड लावून पाणी पिलं पाहिजे, वरून पाणी प्यायचं नाही. त्याच्यामुळं पाण्यामध्ये लाळ मिसळली जात नाही आणि हे पाणी पचायला जड होतं. ठीक आहे, त्यामुळे पाणी हे ग्लास बॉटलला तोंड लावून पाणी पिलं गेलं पाहिजे. जेवताना 1 ग्लास पाण्याबरोबर जेवण संपवा. हे पाणी जेवणाच्या मध्ये प्यायचं आहे. मध्ये घोटघोट पाणी पित आपल्याला जेवण करायचं आहे. मिक्सरला कोथिंबीर बारीक करायला टाकली, नुसती फिरवली बारीक होते का? 4 थेंब पाणी घातलं की असं छान लागतं. तसं आहे ते की जेवणाच्या मध्ये पाणी पिलं पाहिजे आणि ते घोटघोट पित आपण जेवण केलं पाहिजे. जेवणाच्या मध्ये पाणी न पिणाऱ्यांना संडासला खडा होतो, कारण ते आपण म्हणतो ना फूड स्मूदन होण्यासाठी पाणी मध्ये जात नाही, त्यामुळे स्टूल हार्ड होते. तर त्याच्यामुळे जेवणाच्या मध्ये पाणी पिलं पाहिजे. किती पिलं पाहिजे? 1 ग्लास. जेवणात तांब्या भरून पाणी पिणं चूक आहे. त्याच्यानं पुन्हा अग्नी मांदे येणार आहे. फूड म्हणजे अन्नपचनाची प्रक्रिया जी आहे ती मंदावणार आहे. त्यामुळे पाणी जेवणात किती? 1 ग्लास. हे फार भारी आहे. म्हणजे जेवणाच्या मध्ये जे तुम्ही पाणी पिता ना त्याच्यानी जीभ वारंवार धुतली जाते, पुढच्या घासाला आणखी चांगली चव येते, त्याच्यामुळे आणखी चांगलं सलायवेशन होतं आणि आणखी छान डायजेशन होतं. म्हणजे इतकं छान आहे सर, मला असं म्हणावं असं वाटतं. म्हणजे मी नेहमी रुग्णांना ते सांगतो की तुम्ही पाणी हे खाल्लं पाहिजे आणि अन्न हे पिलं पाहिजे. म्हणजे पाणी इतकं चव घेऊन प्या की
की तुम्ही अन्न खाताय असं वाटलं पाहिजे, आणि अन्न इतकं चावा, इतकं त्याच्यामधले लाल मिसळू द्या की तुम्ही पाणी पिताय असं वाटलं पाहिजे. ह्याच्याने तुमचं डायजेशन खूप चांगल्या पद्धतीचं राहणार आहे. तर पाणी पिण्याची पद्धत जी आहे ती ही अशा पद्धतीनं पाणी पिलं पाहिजे, आणि पाणी पिण्याचा वेट लॉसमध्ये 100% फायदा होतो. आणि महत्त्वाचं आहे पाणी पिणं हे, जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुमचा वॉटर इंटेक चांगला असणं खूप गरजेचं आहे. केवळ वजन कमी करण्यासाठी म्हणूनच नाही, ओव्हरऑल शरीर हायड्रेट होणं, तुमचे जे काही न्यूट्रियंट्स अन्नातनं मिळालेले ते रक्तापर्यंत पोहोचणं, ॲब्सॉर्ब होणं, याच्यामध्ये पाण्याचा रोल आहे. स्किनचं तुमचं मॉइश्चरायझेशन आहे. शरीरामधून जे काही सगळी घाण बाहेर फेकली जाणं, ती आपण मगाशी समदोष, समअग्नी, समधातू, मलक्रिया लघवीला खळखळून व्हायला पाहिजे, पोट छान साफ व्हायला पाहिजे, घाम चांगला यायला पाहिजे. 7.5 मीटर लांबीचा आतडा आहे, पोट छान साफ व्हायचं म्हणलं तर तेवढं छान पाणी जायला पाहिजे ना सर. नक्कीच. ठीक आहे. कॉन्स्टिपेशन असणारे लोक तेच आहेत जे अवेळी जेवण करतात आणि पाणी भरपूर पित नाहीत. तर त्याच्यामुळं पाणी पिणं हे वजन कमी होण्याच्या दृष्टीनं आणि संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे वॉटर इंटेक चांगलाच असला पाहिजे. याच्यासोबतच जरा अजून एक विचारायचं आहे की डाएट सोडून अजून काही ऑप्शन्स आहेत का वेट लॉस करायचं? कारण वेट लॉस म्हटलं की सगळ्यांचं पहिलं डाएट येतं, मग ते फॅन्सी डाएट आपण ज्याच्यावर मागाशी बोललो, पण डाएट सोडून अजून कुठल्या चांगल्या मार्गाने आपण वेट लॉस करू शकतो? नाही, काय आहे, तुम्ही म्हणलात ही बेसिकली लोकांची सायकोलॉजीच आता तशी झाली की वजन कमी करायचं म्हणजे काहीतरी डाएट करायचं. म्हणजे इतकं की मी समजून सांगून सुद्धा बऱ्याच वेळा पेशंटना ते जेवणात असं बाउल भरून सलाड घेतातच. ते कुठंतरी इमेज ते पेपरमध्ये सुद्धा तुम्ही बघा, वेट लॉस म्हटलं की तुम्हाला ती सगळं दिसतं, असं सलाड दिसतंय, काहीतरी दिसतंय. तर हा जो भाग आहे ना तो काही उपयोगाचा नाहीये. मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की वेट लॉस करायचं म्हटलं की तुम्ही पहिला तुम्ही म्हणजे काय आपण एरवी म्हणतो की फक्त व्यायामाने होतंय का, तर फक्त व्यायामाने होणार नाहीये. तुमची पचनशक्ती व्यवस्थित आहे का, तुमचं पोट साफ होतंय का, याचा विचार केला पाहिजे. तसं नसेल तर त्याच्यासाठी उपचार घेतले गेले पाहिजेत, त्याच्यानेच तुमचं वजन कमी होणार आहे. व्यायामाची जोड 100% द्यायला पाहिजे. म्हणजे मी असं अजिबातच म्हणणार नाही की व्यायाम न करता वजन कमी होईल, नाही. उलट म्हणजे याच मुद्द्याला जोडून मी असं म्हणेन की तुमचं एकदा कमी झालेलं वजन पुन्हा वाढू नये, किंवा ज्यांचं तुमच्या माझ्या लोकांचं फिट आहे त्यांचं फिट राहावं, ह्यासाठी म्हणून काय करावं हा विचार त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. की तुम्ही तुमच्या जेवणाच्या 3 वेळा पाळणं, 3 वेळेला वेळेवर खाणं, पाणी भरपूर पिणं आणि 45 मिनिटं रोज चालणं. ही त्रिसूत्री जी आहे ना सर, ही त्रिसूत्री तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुम्ही अंमलात आणली पाहिजे. आणि वजन वाढू नये म्हणून पण तिचं महत्त्व आहे, आणि ज्यांचं फिट आहे त्यांना फिट राहण्यासाठी पण त्याचं महत्त्व आहे. तर असं समजा की ही त्रिसूत्री लक्षात ठेवली पाहिजे आपण. 3 वेळेला वेळेवर खाणं, पाणी भरपूर पिणं आणि 45 मिनिटं चालणं. चालण्यासारखा चांगला व्यायाम असू शकत नाही सर. समजून घ्या की 15 मिनिट्स हा बॉडीचा वॉर्मअप पिरियड आहे, तिथून पुढे अर्धा तास साधारणतः चालणं व्हायला पाहिजे. असा 45 मिनिट्सचा वॉक व्हायला पाहिजे. वॉक इज अ बेस्ट कार्डिओ. म्हणजे ट्रेडमिलवर चालताना हार्ट अटॅक आलेले आपण पेशंट पाहिलेत, मोकळ्या हवेत चालताना कोणाला हार्ट अटॅक आलेला पाहिलाय का आपण? अजून तरी ट्रेडमिलच्या स्टेप ज्या आहेत त्या मेकॅनिकल स्टेप्स आहेत. तुम्ही मोकळ्या हवेत ज्या चालतायत ते तुमच्या शरीराच्या कलानं टाकलेल्या स्टेप्स आहेत. त्याच्यानी तुमचा खूप चांगल्या पद्धतीचा व्यायाम होतो. हार्ट कार्डियक ऍक्टिव्हिटी म्हणजे हार्टचं जे काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं सुधारतं. चालणं हा सर्वांग व्यायाम आहे. त्याच्यामुळे हे 45 मिनिटांचं चालणं, 3 वेळेला वेळेवर खाणं आणि पाणी भरपूर पिणं, या 3 म्हणजे गोष्टी जर आपण म्हणजे ही त्रिसूत्री जर आपण लक्षात ठेवली तर आपलं ओव्हरऑल हेल्थ चांगली राहू शकते, फिटनेस चांगला राहू शकतो आणि वजन कमी व्हायला मदत होऊ शकते. वजन मी म्हटलं ना की ते आता वाढलेलं वजन आहे म्हणल्यानंतर कुठंतरी आपल्याला आपल्या आहारावरती थोड्या मर्यादा घालणं, व्यायाम करणं आणि काही गरज असेल तर ते उपचार घेणं, हा अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे. हे न करता कुठला तरी एकांगी विचार केला की तुम्ही म्हणला अशी दमछाक होते रुग्णांची. जिम करून करून कंटाळतात, ते डाएट करून करून कंटाळतात, सगळं खाऊनही पुन्हा वजन कमी होत नाही, मग वैतागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी बघितलंय सर की मग हे सगळं करून आल्यानंतर आमच्यासमोर बसतात त्यावेळेला त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्सच नसतो की आमचं वजन कमी होईल. म्हणजे फर्स्ट कन्सल्टेशनला रुग्णांशी एवढं का बोलावं लागतं, तर पहिला त्यांना तो विश्वास द्यावा लागतं की 100% तुमचं वजन कमी होणार. तर कमी होतं वजन, फक्त हे आपण असा काय म्हणू, आपण सर्वांगीण विचार त्यासाठी केला पाहिजे. कुठलाही एकांगी विचार, बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की मी काहीतरी ह्याचा रस पिन त्याचा रस पिन, अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत त्या. सर्वांगीण विचार केला गेला पाहिजे. याच नोटला धरून मला अजून एक विचारायचं सर, वेट लॉस म्हटलं ना सगळ्यात पहिलं काकडी गाजर येतं हमखास येतं. आणि मग काही लोक सांगतात की काकडी गाजर जेवणाच्या आधी खायचं असतं, काही लोक सांगतात जेवणात मध्ये खायचं असतं, काही लोक सांगतात मग काकडी गाजर आणि वाटीभर दही खायचं असतं. तर ही जे काही मिसकन्सेप्शन आहेत काकडी गाजर आणि दहीचे, ते जर तुम्ही सॉल्व्ह केले तर आवडेल मला वेट लॉसमध्ये. काकडी गाजर असा विचार करण्यापेक्षा कसं आहे, सलाड कोणतं किंवा हे जे काही म्हणतात ह्याच्यामध्ये फायबर जाणं हा भाग अपेक्षित. ओके. तर त्यामध्ये समजून घ्या की फक्त काकडी गाजरमध्येच फायबर आहे असं नाहीये. हा ना,
पालेभाजी जे खाता तुम्ही, पालक, चाकवत, तांदळी, चुका, माठ, कांद्याची पात, करडई, ह्याच्यामध्ये सुद्धा फायबर आहेच ना. बरोबर. तर तुमच्या आहारामध्ये तंतुयुक्त पदार्थांचं सेवन तुम्हाला वाढवायचं आहे. नक्कीच. ह्याच्या म्हणजे प्रिन्सिपली त्याच्या मुळाशी काय आहे, काकडी, गाजर किंवा सगळ्या पालेभाज्या खा म्हणण्याच्या मुळाशी काय आहे, तर तुमच्या आहारात तंतुमय पदार्थांचं सेवन वाढलं पाहिजे. त्यातलं जे सेल्युलोज आहे त्याच्याबरोबर शरीरातनं एक्सेस असलेलं फॅट बाहेर जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला ते खायचं आहे. पण उगीच मला सांगा ना, फक्त काकडी गाजराला फार अरे वा काय हा काय काकडी सुंदर आहे असं होत नाही ना सर. नाही, नक्कीच नाही. म्हणजे आपल्या जिभेला टेस्टबर्ड्स आहेत ना. Correct. उगीच शेळीने गवत खाल्ल्यासारखं आपण काकडी गाजर खात बसलो तर त्याला मजा नाही ना सर, त्यातनं तृप्ती मिळणार नाहीये. तर ते त्याचा आहारात समावेश किती असला पाहिजे. तर सलाड म्हणून मी म्हटलं ना 4 स्लाइस, मी माझ्या पथ्याच्या कागदात लिहिलेलं आहे. सलाड किती असावं, 4 स्लाइस. मग टोमॅटो असेल तर 1 टोमॅटो खा, सगळ्यातले घेत असेल तर प्रत्येकाचे 2-2 स्लाइस घ्या. असं बाउल भरून सलाड खाणं एक्सपेक्टेड नाही. आपली बॉडी काय फक्त सेल्युलोज पचवण्यासाठी बनवलेलीच नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे असं आहे की हे सगळं कॉम्बिनेशन मध्ये असलं पाहिजे. मग काकडी गाजरच्या बरोबर तुम्ही म्हणला असं पालेभाज्या खाण्यामध्ये येऊ द्या ना. ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या खाण्यामध्ये आल्या पाहिजेत, त्याच्यातनंही फायबर चांगल्या पद्धतीने जाणार. पण मग ते जेवणाआधी खावं की जेवणानंतर खावं? जेवणाच्या मध्ये खाल्लं पाहिजे. ओके. म्हणजे जेवणाच्या सुरुवातीला काकडी गाजर का असू शकत नाही सर, तर तुम्ही समजून अग्नी प्रदीप्त झालेला आहे, त्याला आहाराची गरज आहे पहिली, समजून घ्या. त्याच्यामध्ये मग आमचा आयुर्वेद सांगतो तसं जेवणाच्या सुरुवातीला कफ आहे, मध्ये पित्त आहे आणि शेवटी वात आहे. आता भूक सडकून लागलेली आहे, अशात तुम्ही सुरुवातीला जर गोड खाल्लं तर ते पचणार आहे ना. ठीक आहे. आपल्या चपाती पहिल्यांदा काय आहे, आता हे जे लोक म्हणतात की चपातीनी वजन वाढतं का, हे ती पचायला जड आहे म्हणून सुरुवातीला आहे ना जेवणाच्या, कारण भूक सडकून आहे आपली चांगली, आपण शेवटी वरण भाताकडे येतोय. तर त्याच्यामुळे मग सुरुवातीला अगदी म्हणाला आयडियली तर पहिला 1 घास भाताचाच खाल्ला गेला पाहिजे, मृदू आहार पहिला गेला पाहिजे, आणि मग चपाती भाजी, आणि शेवटी मग तुमचं काय वरण भात तूप अशा पद्धतीनं ते जेवण जायला पाहिजे. गोड जसं तुम्ही म्हणाला काकडी आणि हे जे गाजर आहे हे सगळं जेवणाच्या मध्ये गेलं पाहिजे, कारण तो काही तो मुख्य आहाराचा भाग नाही. आणि तसंच आहे की तुमचं मी आता आपण जे 3 दोषांची स्थिती सांगितली, कफ पित्त वात, ते बघता गोड हे सुद्धा जेवणाच्या सुरुवातीला असलं पाहिजे, मध्ये तिखट चपाती भाजी आणि शेवटी वरण भात तूप, यांनी तुमचे कफ पित्त वात असे 3 दोष समस्थितीत राहून आरोग्य चांगलं राहणार आहे. तर त्यामुळे तशा पद्धतीनं जेवणाचा क्रम असला पाहिजे. पण अजून एक पॉईंट जर येतो ह्या सगळ्याच्यात, म्हणजे तो थोडासा ट्रिकी पण वाटतो की ज्यावेळेस वजन वाढले त्यावेळेस तुम्ही थोडेसे इमोशनल इम्बॅलन्स असतात, आणि वजन कमी होताना मेंटल हेल्थकडे कुठेतरी थोडंसं दुर्लक्ष होतं. कारण प्रत्येकाचं असं नाही, मला कमी करायचंय, मला थोडंसं छान दिसायचंय, किंवा मला फिट दिसायचंय, किंवा मला हे बोलतायत ते बोलतात म्हणून मला कमी करायचं, आणि मग त्याच्याकडे तो मेंटल हेल्थचा बॅलन्स तुमचा थोडासा डिस्टर्ब होतो. मग तो डिस्टर्ब झालेला बॅलन्स तुमच्या वजनावर पुन्हा प्रक्रिया करतो का? अगदी बरोबर आहे. काय आहे, आपण मगाशी आरोग्याची व्याख्या बघताना प्रसन्न आत्म इंद्रिय मनाहा, करेक्ट, हा शब्द आपण त्याच्यात ऐकला. तर तुमचं मन चित्त सगळं एकाग्र असणं आणि प्रसन्न असणं हे आरोग्याचं लक्षण आहे. म्हणजे मेंटल हेल्थला आरोग्याच्या व्याख्येमध्ये WHO पण इन्क्लूड केलेलं आहे आणि आयुर्वेद पण इन्क्लूड करतो. त्याच्यामुळे समजून घ्या की तुमच्या मानसिक आरोग्याचा तुमच्या वजनावरती नक्कीच परिणाम होतो. मग अशा आपण वजन वाढण्याच्या कारणांमध्ये सुद्धा स्ट्रेस असणं हे वजन वाढीचं कारण आहे हे बोललो आपण. तर त्यामुळे समजून घ्या की मानसिकता तुमचं स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही की तुमचं ओव्हर इटिंग होतंच, तर त्याच्यामुळे वजन वाढतं. आता तुम्ही म्हणाला तसं की वजन वाढलंय म्हणलं की आपली जी मानसिकता होते की त्याचं कारण आहे बाजूला अलीकडे आपण काय म्हणू, आपण आपल्याला दिसणाऱ्या गोष्टींचं महत्व अलीकडे खूप जास्त झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं काय म्हणू आपण, असण्यापेक्षा सुद्धा दिसण्याचं महत्व अलीकडे खूप वाढलंय, आणि मग त्याचा प्रेशर कुठेतरी घेऊन आपण काय करतो की आपण खूप मानसिक तणावाखाली राहतो वजन वाढले म्हणून. तर मला आवर्जून म्हणजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एरवी माझ्याकडे रुग्ण आल्यावरती सुद्धा सुरुवातीला रोज पेशंट वजन बघायचे, आणि इतकं की मला काही वेळेला तर ते रोज दर एक दिवसांनी फोन करायचे की सर आज एवढं कमी झालं, एवढं वाढलं. मग नंतर मी पेशंटला थंब रूल सांगितलं की आज वजन बघितलं, आज आपण इंचेस मोजले की आपण 7 दिवसांनी बघूया, रोज बघायचं नाही. कारण त्याच्याने लोकांचा वजन कमी करण्यासाठीचं जे काही खाणं पिणं आहे किंवा जे काही रुटीन आहे त्याचा कम्फर्ट जात होता, आणि ह्या स्ट्रेसमुळे त्यांचा तो आनंद जो आहे ना तो हरवत होता. सगळ्यात महत्त्वाचं मी माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की इट विल बी अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स, म्हणजे तुमचं आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे. पण कधी तर त्याच्यात तुम्ही सकारात्मकतेनं उतरायला पाहिजे. म्हणजे आयुष्यामध्ये व्यक्तीकडे काय असावं तर मनाची शांतता, चित्ताची एकाग्रता आणि संपूर्ण सकारात्मकता. तर हे समजून घ्या. मला हे सांगायचं की आपण आपल्या बाजूला बसलेले सगळे लोक पाहू, 100% आरोग्य कोणाकडे आहे का? प्रत्येकाचं काही ना काहीतरी सिस्टम इकडे तिकडे आहे, 19-20 आहे. मग काय तर दुखणं धरून नाही बसता कामाचं, आपल्याला त्याला टॅकल करायचं. ओके गुड,
पण त्याच्यासाठीचं आपण एक प्लॅन घेतला ना की आपल्याला कन्सिस्टंटली शांत चित्तानं ते चालता आलं पाहिजे. मी नेहमी ह्यासाठी रुग्णांना उदाहरण देतो की कम्फर्ट फार महत्वाचं आहे. म्हणजे नवीन वाहन शिकलेला माणूस जो आहे तो ते गाडीचं स्टिअरिंग असं धरून बसतो की जणू काही ते कुठे काढून घेतो. आणि नवीन चांगला शिकलेला काय करतोय, बोटाने स्टिअरिंग फिरवतोय, त्याला माहिती आहे पॉवर स्टिअरिंग आहे, मी सहज गाडी बोलू शकतो. ही सहजता आपल्याला रुटीनमध्ये आणता आली पाहिजे. आणि त्यासाठी मनाची सकारात्मकता फार महत्वाची आहे. इच्छाशक्ती हा जो भाग आहे हा तुम्हाला प्रबळ ठेवावा लागणारच आहे. त्यामुळे कसं आहे की डिस्टर्ब होणं हा जो प्रकार आहे ह्या गोष्टींनी हा अजिबात उपयोगाचा नाही. तुम्हाला तुमचं काय म्हणू आपण मानसिक मनोबल जे आहे ते चांगलं ठेवावं लागणार आहे. त्याचा नक्कीच तुमच्या म्हणजे काय म्हणू आपण एकंदर सगळी जी काही वेट लॉसची जी प्रक्रिया आहे त्याच्यावरती नक्कीच त्याचा परिणाम होतो. आणि कदाचित म्हणजे समुपदेशन कशासाठी, कन्सल्टेशन कशासाठी, तर ते हे रुग्णांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी किंवा त्यांना सकारात्मकता देण्यासाठी आहे. मी दर 7 दिवसांनी पेशंटला मला अपडेट करायला लावतो, व्हॉट्सअपला अपडेट करा म्हणतो किंवा फोन करून माझ्याशी बोला म्हणतो. त्याचं कारणच हे आहे की कुठेही आपल्याला डिमोरलाइज होता कामाचं नाहीये. आणि लॉंग टार्गेट्सचा विचार नका करू की मग माझं एवढं वजन आहे म्हटल्यानंतर मला 4 महिने वजन कमी करायचं नको. आपण 7 दिवसांचा विचार करू की मला 7 दिवसात एवढं वजन कमी करायचं आहे. मग तेवढासा ताण येत नाही किंवा तेवढं मानसिक तणाव येत नाही. हा भाग आहे. पण हे मग नक्की आहे की जर तुमचा ताणतणाव वाढला तर तुम्हाला वेट लॉसची प्रक्रिया तुमची जी आहे ती थोडी किचकट बनते. त्याच्यामुळं तुमचं मन प्रसन्न ठेवणं, सकारात्मकता ठेवणं आणि सातत्यपूर्ण वाटचाल करत राहणं हे त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं. ओके. आणि आता अजून एक सध्या आपण सगळीकडे ऐकतो की PCOD आणि PCOS या सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात आणि बऱ्याच लोक कुठेतरी जाऊन त्याला वेट सोबत जोडताना दिसतात किंवा सोशल मीडियावर आपण ते बघतो की ज्यांचं वेट वाढले त्यांना हमखास त्या गोष्टी झालेल्या दाखवल्या असतात किंवा तसं असतं. मग ते खरंच तसं आहे का? अगदी तसं आहे. त्याच्यामध्ये वजन कमी करताना कुठल्या डिफिकल्टीज येऊ शकतात? नाही, असं समजून घ्या की PCOD आणि ओबेसिटी ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच येतात. ओके, ठीक आहे. म्हणजे असं असू शकतं की वजन वाढलंय म्हणून पाळी बिघडेल आणि तुमचं ओव्ह्युलेशन होणं, स्त्रीबीज फुटण्याची जी प्रक्रिया आहे ती बिघडणं, त्याच्यामुळेच PCODकडे आपण जात होते. तर ते वजन वाढल्यामुळं पाळी बिघडतीये आणि त्याच्यामुळं तुमचं ओव्ह्युलेशन डिस्टर्ब होतंय. उलटाही भाग आहे, पाळी बिघडलेली आहे, हे तुम्हाला पिरियड रेग्युलर येत नाही, आणखी वजन वाढत चाललंय. तर हे दोन्ही गोष्टी एकमेकांना, हे दुष्टचक्र आहे, हे आपल्याला भेदायचं आहे. जनरली मग काय होतं, आधुनिक शास्त्रामध्ये उपचार करत असताना पाळी रेग्युलर आणून ते भेदण्याचा प्रयत्न केला जातो. मग संप्रेरकांचे उपचार द्यायचे आणि त्याच्याने बाबा पाळी रेग्युलर आली की बाबा तुमचं PCOS ट्रीट होईल आणि त्याच्याने तुम्हाला मदत होईल सगळ्या गोष्टी रेग्युलर व्हायला. पण असं होत नाही. 3 महिन्यापर्यंत उपचार घेऊन 4था पिरियड नैसर्गिकदृष्ट्या येईल असं त्यांना वाटतं, पण ते तसं होताना दिसत नाही. उलट 3 महिने हे जे काही हार्मोनल ट्रीटमेंट घेतात त्याच्याने आणखी वेट पुट ऑन होऊन जातं आणि पुन्हा पाळी बिघडते. तर हे आहे की संबंध आहे तर स्पष्ट प्रत्यक्ष संबंध आहे. म्हणजे वजन वाढल्यानं पाळी बिघडणार आहे, पाळी बिघडल्यानं वजन वाढणार आहे. आणि पाळी बिघडली म्हणजे तुम्हाला आपल्याला जनरली वाटतं की फक्त ब्लिडिंग न होणं म्हणजे पाळी बिघडणं, असं नाही. तर ते स्त्रीबीज फुटण्याची प्रक्रिया बिघडलेली आहे आणि त्याचा फर्टिलिटीशी संबंध आहे. पुन्हा त्याच्यामुळे वंध्यत्व येतं, म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही, इतकं आहे. तर ह्या केसमध्ये समजून घ्या, मला विचाराल तर तुम्हाला वजन कमी करणं हाच PCOS मध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपचार आहे असं मला वाटतं. तुम्ही वजन कमी केलं ना की नैसर्गिकरित्या तुम्हाला पाळी रेग्युलर यायला लागते आणि चांगल्या पद्धतीनं ओव्ह्युलेशन व्हायला लागतं. म्हणजे माझ्याकडे मी वंध्यत्वाच्या रुग्णांवर उपचार करतो म्हणजे वेगळं काय करतो, काही करत नाही. यातल्या मॅक्झिमम केसेस ह्या PCOSच्या असतात. यांचं छान वजन कमी करून घेतो. वेट लॉस झालं की नॅचरली छान पिरियड यायला लागतात आणि त्यांचं ओव्ह्युलेशन होऊन कन्सिव्ह होऊन जातात हे लोक. तर त्याच्यामुळं PCOS असताना वजन कमी करणं हीच गोष्ट गरजेची आहे. हां, PCOS आहे म्हणून वजन कमी करायला फार त्रास होतोय असा काही भाग नाहीये. वजन कमी करताना आपल्याला एक आपलं जे रुटीन फॉलो करायचे ते करायचे. ते कमी झालं वजन की तुम्हाला तिकडे PCOSला फरक पडताना दिसतो. पण PCOS आहे म्हणून वजन कमी व्हायला फार डिफिकल्टीज येत आहेत असा काही भाग नाही. म्हणजे इतर महिलांमध्ये वाढलेलं वजन आणि PCOS असणाऱ्या महिलेमध्ये वाढलेलं वजन वाढलेलं आहे. तर ते कमी केल्यानं काय होणार आहे, तुमचा हार्मोनल बॅलन्स सेट व्हायला मदत होणार आहे. तुमचं ओव्ह्युलेशन होणं किंवा संपूर्ण पाळीच आरोग्यदायी येणं हे हार्मोनच्या संतुलनावरती अवलंबून आहे. फेमिनाईन बॅलन्स कशाला म्हटलंय, तर ते त्याच्याला म्हटलं. तर तुमचं वजन वाढलं की हा फेमिनाईन बॅलन्स तुमचा डिस्टर्ब होतोय. तर ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग PCOS मध्ये तेच आहे की तुम्हाला वजन कमी करायचं आहे, त्याच्याने तुमचा म्हणजे काय संप्रेरकांचं संतुलन जे आहे ते तुम्हाला पुन्हा प्राप्त होणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ओव्ह्युलेशन होऊन पिरियड रेग्युलर येणार आहे. ओके सर, आता याच्यावरून अजून एक गोष्ट आठवते की बऱ्याच आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की वजन वाढलंय, पण बऱ्याच आपण असं पण बघतो ना की वजन वाढलेले लोक असे हॉटेलमध्ये खाताना दिसतात किंवा पिझ्झा बर्गर्स अशा गोष्टी खाताना दिसतात. पण त्यांना असतं की यार खाऊन असा काही त्रास होत नाही, ठीक आहे आज नाही उद्या कमी होईल. तो एक पार्ट आहे. मग अशा मानसिकतेला भेटताना किंवा अशा वेळेस काय होतं, कारण प्रत्येकाला ते त्रास लगेच होत नाही, त्याच्यामुळे ती जाणवत नाही गोष्ट. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की काही लोकांचं उलटं आहे
की अरे थोडंसं जरी फॅट कुठे आलंय पोटामध्ये इकडे इकडे साईडला थोडंसं, जसं तुम्ही म्हणाल की रोज मोजतात की 8-15 दिवसांनी मोजतात आणि जाणवते नाही आज 1 किलो वाढलंय बरं का, मग आपण लगेच मग ते सुरू होतात नाही आता मला काहीतरी केलं पाहिजे, मग मी हे करू का, मी ते करू का, ते करू का. अशा 2 वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत. तर मला हे विचारायचं आहे की वजनाचे काही टप्पे आहेत का तुमच्या वयामानानुसार, की इतकं असेल तर ते तुम्ही फिट आहात की हेल्दी पर्सन आहात. आता कसं आहे, तुम्हाला हे काय बॉडी मास इंडेक्स वगैरे हे फॉर्म्युले सगळे तुम्हाला काय ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्याचा काही फार मला एक जनरल फक्त काय सांगायचंय सर, मगाशी आपण बोललो तसं की तुमच्या शरीर प्रकृती तुम्हाला सांगते हा नक्कीच की वेदर आय एम हेल्दी ऑर नॉट. करेक्ट. ठीक आहे, तर ते कळतं. तर मसल वेट असेल तर वजनाचाही विषय नाही, हे मी मगाशी तुम्हाला बोलला. तर तसा बघा पोट वाढत चाललेलं आहे, तुमची म्हणजे काय एकंदरच क्रियाशीलता कमी होत चाललेली आहे म्हटल्यावर आपण त्याच्यावरती गंभीर होणं गरजेचं आहे. हा एक भाग. एक ठोकताळा म्हणून बघायचं झालं तर उंचीच्या प्रमाणामध्ये आपलं वजन असलं पाहिजे. वयाचा त्याच्याशी संबंध नाही जोडता कामाचा. उंचीच्या प्रमाणामध्येच आपलं वजन असलं पाहिजे. मी नेहमी सांगतो पेशंटला की साधारणतः 5 फूट तुमची हाईट असेल तर 5 फुटाला 50 किलो इतकं वजन आणि वरच्या प्रति इंचाला 2 किलो इतकं वजन असायला पाहिजे. म्हणजे 5 फूट 2 इंच हाईट आहे तर तुमचं आयडियल वेट किती आहे? 54 आहे ती. म्हणजे साधारणतः 52-54च्या रेंज मधले तुमचं ते आहे. महिलांचं असेल तर त्याला 2 किलो कमीच. ठीक आहे, तर हे असं आहे. पण इतकं आयडियल वेट असावं असं आहे का? नाही. तर ते तसं काही गरज नाही. 3-4 किलो इकडे तिकडे जास्त असेल तर त्याचा काही फारसा शरीरावर दुष्परिणाम होत नाही. पॅथॉलॉजिकल वेट जे आहे म्हणजे तुमच्या उंचीच्या प्रमाणात तुमचं 10-15 किलो वजन जास्त आहे तर ते नक्की पॅथॉलॉजिकल काय, तर त्यावेळेला ते कमी करायला पाहिजे. हा एक भाग आहे. आता तुम्ही ती गोष्ट बोललात की वजन वाढलेले लोक आहेत तेच खाताना दिसतात आणि ते म्हणतात कुठं काय फरक पडतोय. तर हे समजून घ्या की आजार निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती एका दिवसातली नाही. बॉडीचं स्वतःचं असं एक काय म्हणू आपण बॅलन्सिंग मेकॅनिझम आहे. तर जोपर्यंत शरीर संतुलन करते तोपर्यंत ते होणार आहे. म्हणजे धबधबा दगडावरती वर्षानुवर्ष कोसळत असतो, त्यावेळेला जाऊन कुठेतरी त्या दगडाला खड्डा पडलाय. असं नाही झालं की एक दिवस पाणी पडलं आणि खड्डा पडला. तर तुमचं ओबेसिटी ही सुद्धा तुम्ही असं सातत्यपूर्ण चुकीची जीवनशैली, मी काहीतरी आज खूप जास्त खाल्लो, दुर्वांकूरची थाळी खाल्ली आणि उठलो दुर्वांकूरमधनं खाली आलो जाड झालो, असं नाही होत. तुम्ही सातत्यानं कुठेतरी ओव्हर इंटेक आहे, तुमचा श्रमाचा अभाव आहे आणि मग ते वजन वाढलेलं आहे. आता दुसरा भाग कसा आहे की हे नक्कीच आहे त्याचा दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होणारच आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर आपण विचार करतो मलाच का. करेक्ट, आलं लक्षात. त्याच्या आधी आपण कोलेस्ट्रॉल बघितलं पाहिजे, लिपिड प्रोफाईल आपलं बॅलन्स आहे की नाही ते बघितलं पाहिजे, असा विषय आहे. तर तो डायबिटीस तर आम्ही पटकन स्वीकारतच नाही. आता आपल्याकडे तंत्रज्ञान एवढं सुधारलेलं आहे की HbA1c सारखी टेस्ट आपल्याला उपलब्ध आहे की तुम्हाला मागच्या 3 महिन्याचं तुमच्या शरीरातलं शुगरचं ॲव्हरेज कळतं आणि त्याच्यावरून तुम्ही प्री डायबेटिक आहात, डायबेटिक आहात की नॉन डायबेटिक आहात हे तुम्हाला स्पष्ट होतं. म्हणजे किती छान आहे की तुम्हाला अलार्म दाखवते ती टेस्ट की तुम्ही प्री डायबेटिक आहात आणि आता तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. तर मग हे जे आहे ना हे त्या रुग्णांनी ते समजून घेतलं पाहिजे. दुसरे तुम्ही जे लोक म्हणालात की अरे मी हे खाल्लं वजन वाढलं, तर थोड्याफार वाढणाऱ्या वजनाचं फारसं ताण घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे खरंच आता तुम्ही आपण फिट आहोत तर कुठंतरी आता सण आले, दिवाळीत गावाला गेलं की खाणं भरपूर तर मग वजन वाढलं, पुन्हा तुम्ही तुमच्या जीवनशैलीला रुटीनला लागलात की ते वजन कमी होणार आहे. थोडंफार कमी जास्त वजन होणं ही फिजिओलॉजी आहे, नॉर्मल फिजिओलॉजी आहे. मग त्याचं फारसं गांभीर्य म्हणजे काय ठेवण्याचे कारण नाहीये. आणि जॉय ऑफ इटिंग हा भाग महत्वाचा आहे ना, म्हणजे पाहुण्यांकडे गेला नॉनव्हेज नाही खाल्लं तर मग कसला पाहुणचार असा भाग आहेच ना. तर त्यामुळे जॉय ऑफ इटिंग हा जो प्रकार आहे तो लूज होता कामाचा नाहीये. आणि हे सगळं करायचं असेल ना तर ते कुठेतरी संतुलन आपण आयुष्यातलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला आरोग्यदायी सवयी लावून घेणं, म्हणजे मी सर अगदी चांगलं सांगू का, चांगलं आणि आरोग्यदायी जगणं हे पॅशन आहे. ते पॅशनेटली जर तुम्ही तसं विचार करत असाल तर तरच ते तुम्हाला जमणार आहे. म्हणजे सुदृढ शरीर यष्टी किंवा संतुलित तुमचं जे काही ध्येय यष्टी आहे हे तुमच्या एफर्टचं फलित आहे. कुणी म्हणेल की असंच ते आहे तर ते असं अजिबात नाही. यू हॅव टू बिकम पॅशनेट फॉर दॅट. तर तुम्ही पॅशनेट असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. ठीक आहे. आता हे तुम्ही सांगितलं, हे विचारायचं कारण असं होतं सर की आजकाल वाढलेलं वजन इक्वल टू तुम्ही चांगले नाही आहात आणि वजनाला ना कुठेतरी सौंदर्याच्या आरशामध्ये आपण काउंट करतोय किंवा वजन इक्वल टू सुंदरता असा कुठेतरी एक गहन ग्रह होत चाललेला आहे की आपण त्या मार्गावर आहोत. अजून आपण तिथपर्यंत 100% पोहोचलेलो नाही, पण एक तो मार्ग आपण धरलेला आहे की ह्याचं वजन असं असं आहे किंवा हा दिसायला असा असा आहे, ही दिसायला अशी अशी आहे तर ही व्यवस्थित आहे, ही सुंदर आहे. आणि हे दिसायला वाढलेलं, यांचं पोट वाढलं, यांचं हे वाढलंय तर हे दिसायला सुंदर नाही आहेत. मग ते मानाने कसे असणार, हा एक ग्रह समज होत चाललाय आणि मग त्याच्यामुळं कॉन्फिडन्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा ते होत चाललं. मी याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे किंवा ते फक्त एक हेल्थ क्रिटिक म्हणूनच बघितलं पाहिजे? बघा आता ह्याच्यात विचार कसा करायला पाहिजे की सौंदर्यदृष्टी आहेच की, पण सौंदर्याचे निकष कुणी घातले? आपणच घातले ना. तर हे सौंदर्य कशाचं आहे ते पहिलं बघितलं पाहिजे.
म्हणजे मी मगाशीच म्हणलं की असण्यापेक्षा दिसण्याला महत्व आपण द्यायला लागलोय. आपण असण्याला महत्व द्यायला पाहिजे. मानवी अस्तित्व हेच खूप सुंदर आहे, त्यामुळे त्याच्याकडे आपण खरं तर लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणता हे होत चाललंय असं नाही. लग्न अळू असणाऱ्या मुलींना विचारा वजनाचा फरक पडतो की नाही पडतो. माझ्याकडे येणारे रुग्ण सगळे तसेच आहेत ते. तर त्यामुळे तुम्ही म्हणताय हा भाग आहेच आहे, पण ते जर कुठंतरी आपल्या व्यक्तिमत्वाला किंवा ओव्हरऑल पर्सन म्हणून आपल्याला जर कुठं डिस्टर्ब करायला लागलं तर मला असं वाटतं की आपण सकारात्मकतेने ठाम उभं राहिलं पाहिजे त्याच्या विरोधात. मी आहे, हे माझं बॉडी फिजिक आहे आणि मी आहे, स्टील आय एम अ ब्युटिफुल पर्सन. नक्कीच. हा, कारण आपण कितीतरी कलाकार बघतो ना, कितीतरी लोक आहेत की जे असं ओबेज आहेत पण खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात. म्हणजे ओबेसिटी हा काहीतरी कलंक आहे अशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे बघता कामाचं नाहीये. आणि एक नक्की की वजन कमी करताना फक्त मी सुंदर दिसावं म्हणून वजन कमी करावं हा दृष्टिकोन तितकासा उपयोगाचा नाही. नक्कीच वजन कमी झाल्यावर आपण सुंदर दिसणार आहे ही गोष्ट नक्की आहे, पण वजन कमी करत असताना आपण आरोग्याचाच विचार त्याच्या मुळाशी असलेला केला पाहिजे. कारण आपण जसं बोललो, एक वजन वाढल्यानं तुमच्या शरीरावरती त्याचा खूप म्हणजे काय म्हणू आपण खूप सगळं म्हणजे वेगळ्या अंगाने त्याचा तुमच्या शरीरावरती हळूहळू होत असतो आणि तो खूप दुष्परिणाम होत असतो. म्हणजे आपण आजार पाहिलेच, म्हणजे प्री डायबेटिक कंडिशनमध्ये जाता, हायपर टेन्शन म्हणजे तुमचं बीपी वाढण्याचं कारण सुद्धा तुमचं वजन आहे. तुमचं एवढं सगळं म्हणजे काय म्हणू आपण डायबिटीस आहे, हायपर टेन्शन आहे आणि त्यात पुन्हा आणखीन वजन वाढत चाललंय, कोलेस्ट्रॉल वाढून स्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये ते कोलेस्ट्रॉल वाढून तुम्हाला ब्लॉकेजेस बसतायत, मग अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी करावी लागते, हार्ट अटॅक येऊ शकतो. हीच गुठळी तुमच्या मेंदूत जाऊन झाली कोलेस्ट्रॉलची तर तुम्हाला स्ट्रोकचा अटॅक बसणार आहे, तुम्हाला पॅरालिसिस होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही समजून घ्या आणखी त्यातला सांगायचा महत्त्वाचा भाग काय की तुम्ही हे आरोग्याच्या दृष्टीने म्हटला म्हणून आयुर्वेदिक धातू वैषम्य नावाची संकल्पना सांगतो. म्हणजे शरीरातले सगळे धातू समप्रमाणात असणं म्हणजे आरोग्य आहे. आणि त्याच्यात कुठलाही एक धातू विषम स्वरूपात वाढला की ते अनारोग्य आहे. समजून कसं घ्याल तर तुम्हाला 2 लोकांमध्ये बोन डेन्सिटी कमी दिसते. किरकोळ तब्येतीच्या लोकांमध्ये ज्यांचं ऑस्टिओपोरोसिस असतं, हाडं ठिसूळ असतात, कारण त्यांचं काहीच नीट पोचलेलं नाही त्यामुळे हाडं कमजोर आहेत. पण दुसरे लोक ती आहेत ओबेज, जाड लोकांमध्ये हाडं ठिसूळ आहेत, हाडांची घनता कमी आहे. आता ह्याचं कारण काय, दिसताना तर आपण गुडगुडीत दिसतोय आणि मग बोन डेन्सिटी कमी आहे. किंवा ह्याच्या विरुद्ध एचबी सुद्धा बऱ्याच वेळा महिलांचा कमी असतो, ओबेज महिलांचा. तर हे धातू वैषम्य आहे. तुम्ही जो आहार घेताय त्याच्यातून सगळ्यात जास्त पोचला कोण गेलाय, मेद पोचला गेलाय. त्याच्यामुळे बाकीची धातूंकडे पोषणांश समप्रमाणात पोचत नाहीये आणि त्यामुळे शरीराचं आरोग्य ढासळत चाललेलं आहे. तर हे इतका खोलवरती हा विषय आहे. तर ते धातू वैषम्य आहे त्याच्या मागं. मग हे झालं, मग आणखी लहान लहान गोष्टी दिसतात. तुमचं वजन वाढायला लागली की टॅनिंग व्हायला लागतं, मानेच्या खाली काळे पडायला लागतं, तुम्हाला मग काय म्हणू आपण ते तीळ येणं किंवा हा प्रकार चामखीळ येणं हा प्रकार वाढायला लागतो, त्वचेचं आरोग्य बिघडतंय. भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे हे इतकं सगळं जर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणार असेल तर फक्त मला फिट होऊन सुंदर दिसायचा असा विचार करून कसं चालेल. तुम्हाला काय असं समजा की तुमच्या शरीरावर ओव्हरऑल इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे निगेटिव्ह आणि तिच्यावरती तुम्हाला मात करायचं आहे अशा पद्धतीनं विचार केला पाहिजे. आरोग्याचा विचारच केंद्रस्थानी ठेवून आपण वजन कमी केलं पाहिजे आणि वजन कमी झाल्यावर असंही आपण सुंदर दिसणारच आहे. नाही, नक्कीच सर. खरंच नीरज सर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आम्हाला वेट लॉस या जर्नीकडे बघण्याचा दिलात मी म्हणेल. कारण बऱ्याचदा वजन वाढल्यानंतर ना खूप गोष्टी असतात आणि त्याच्यासोबत हा स्ट्रेस म्हणा किंवा ह्या गोष्टी सांभाळायच्या असतात आणि नेमकं कळत नाही, आपण कळतो ते राईट करतो की रॉंग करतोय. पण तुम्ही इथे आलात आणि आम्हाला त्याच्याकडे एक वेगळा कटाक्ष दाखवायला सांगितलात, तर नक्कीच तुमचं धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि मला माहिती लास्ट टाईम पण मला एकाची कमेंट आली होती की वजन कसं वाढवावं किंवा एक हेल्दी वेट कसं वाढवावं याचा एपिसोड घ्या, तर त्याचा आपण नक्कीच एक चांगला एपिसोड घेऊयात. तुम्हाला जर तसा काही एपिसोड हवा असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण आपण खूप वेट लॉसचा एपिसोड घेतोय. वेट कसं वाढवायचं किंवा हेल्दी वेट कसं वाढवायचं याच्यावर जर तुम्हाला एपिसोड हवा असेल किंवा त्याच्यासाठी काही गोष्टी हव्या असेल तर कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा एपिसोड कसा झाला आहे तेही कमेंटमध्ये सांगा आणि हा एपिसोड कुठल्या मित्रमैत्रिणींना काय ज्यांना खरंच गरज आहे त्यांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.